आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह जोडण्यासाठी या ऊर्जेबद्दलचा एक विषय ऐकून घेण्यासाठी तुम्ही हजर आहात किंवा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर धन्यवाद म्हणा या ब्रह्मांडाला, या युनिव्हर्सल एनर्जीला, कारण या ऊर्जेने तुम्हाला निवडलं आहे. या ऊर्जेने तुम्हाला निवडलं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आता सकारात्मक बदल घडून येणार आहे. हजारो लाखो अरबो लोक या जगामध्ये आहेत, परंतु लाईव्ह सेशनला हजर असलेले तुम्ही सदस्य, तुम्ही सुद्धा स्वतःला शाबासकी द्या आणि या ब्रह्मांडाचे धन्यवाद माना की मी आजचं सेशन अटेंड करू शकलो. कारण ऊर्जेसह जुळण्यासाठी युनिव्हर्स निवडत असतं, ते ब्रह्मांड निवडत असतं की तुझ्या आयुष्यामध्ये आत्ता आत्ता तो वेळ आलेला आहे आणि या वेळेचा तुला उपयोग करायचा आहे. तर नक्कीच ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारी ऊर्जा आहे. ही ऊर्जा आज आपलं आयुष्य ज्या वळणावर आहे, जर का आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख आहे, वेदना आहे आणि आजचं सेशन, आजचा विषय काय, राग, तो राग, तो त्रागा, तो त्या वेदनांमुळे येणारा राग, किंवा आज तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी द्वेष भावना आहेत, तर विश्वास ठेवा, त्या द्वेषाच्या, त्या रागाच्या, त्या चिंतेच्या, त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा नष्ट 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 होणार. आणि पुढच्या काही दिवसामध्ये, मी तर सांगते आजपासून 45 दिवसामध्ये जर तुम्ही नियमित साधना केली, किती साधना, अगदी दररोज अर्धा तास, तर तुमचं आयुष्य त्या नकारात्मक भावनांच्या ऐवजी प्रेम, माया, आपुलकी, श्रद्धा, आनंद, खुशी, आरोग्य, संपन्नता आणि क्षमा या सर्व सकारात्मकतेने भरून जाणार. आणि मग बघा आयुष्यामध्ये कशी नात्यांची, कशी आर्थिकतेची, कशी सामाजिकतेची भरभराट येते. आणि एखाद्याला वाटेल की अरे एवढं मोठं कुठं होऊ शकते का, तर होऊ शकते. विश्वास ठेवा माझ्यावर नाही, तुमच्या स्वतःच्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेवर. म्हणजे काय, तर तुमच्या आतमध्ये असलेली ऊर्जा, तो प्राणाची प्राणशक्ती, तीच आहे ब्रह्मांडीय ऊर्जा, तीच आहे युनिव्हर्सल एनर्जी. विज्ञान त्याला जैविक ऊर्जा म्हणते, अध्यात्म त्याला प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा म्हणते. तीच ती ब्रह्मांडीय ऊर्जा आणि तीच कोणी तिला रेकी म्हणते. तेच तुमच्या आतमध्ये असलेलं ते चैतन्य, तुमच्या आतमध्ये असलेली ती ऊर्जा, त्या ऊर्जेला योग्य पद्धतीने वापर करा. या ऊर्जेचा उपयोग योग्य प्रकारे करा. ते टेक्निक शिकून घ्या. काही नाहीये. हो, ते होतं तेव्हा हिमालयामध्ये जावं लागायचं. आपले साधू संत महात्मे हिमालयामध्ये गेले, वर्षानुवर्ष त्यांनी साधना केली. पण आता आपल्या सगळ्यांकडे नाही तेवढा वेळ. हे दगदगीचं आयुष्य झालेलं आहे आणि या दगदगीच्या आयुष्यामध्ये आपल्याला गरज आहे कमी वेळामध्ये साधना पूर्ण होण्याची. प्रत्येकाला माहिती आहे की मी मेडिटेशन केलं पाहिजे, प्रत्येकाला माहिती आहे की मी ऊर्जेसोबत जुडलं पाहिजे, पण शक्य होत नाही का, मॅडम आमच्याकडे वेळच नाही. असंच होते ना मॅडम, आमच्याकडे वेळच नाही. हाच प्रश्न होता ना रेकी सर्व सदस्य, हात वर करा बरं, कोणाकोणाचा प्रश्न डोक्यात होतो, कोण देणार एवढा वेळ, है की नाही. हा, वेळच नव्हता, वेळेचाच प्रश्न. पण जेव्हा तुम्ही ऊर्जेसोबत जुळता ना, तेव्हा वेळही मिळतो आणि सवडही मिळते. आवड निर्माण झाली की सवड आपोआप होते आणि ती सवड होणारच, कारण ऊर्जा तुम्हाला निवडते, तुम्ही ऊर्जेला निवडत नाही. तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि ऊर्जेसह असंच अधिक जाणून घ्यायचं असेल तर या क्रमांकावर नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा. अगदी 29 तारीख, उद्यापासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. या ब्रह्मांडाची देणगी तुम्हाला हवी असेल, तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल, व्यक्तिमत्वामध्ये विकास घडवायचा असेल, आत्मविश्वास निर्माण करायचा असेल, तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा. आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल, ती लिंक सुद्धा
जॉईन करा. आनंदी आनंद सर्वीकडे. यस, आनंदी आनंद सर्वीकडे. आम्ही असंच म्हणत असतो काय, तर आनंदी आनंद सर्वीकडे. आणि आम्ही आनंदी आनंद म्हणतो आणि आनंदी आनंद येत राहतो, येत राहतो, येत राहतो. तर यस, असंच होतं. मंजुश्री इन्स्टिट्यूट सोबत जुडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद सर्वीकडे हे ब्रीद वाक्य होतं. का, तर हो, आजचा विषय काय, तर राग. त्या रागावर नियंत्रण मिळवावं, राग करू नये, हे तर सगळ्यांना माहिती आहे की नाही? तुमच्यापैकी असं कोण आहे की मॅडम राग हे चांगला आहे, आम्हाला लहानपणी कोणीतरी सांगितलं होतं. असं कोणीच नाही. सगळेजण आपण अगदी लहान होतो, छोटं बच्चू असतं तेव्हापासून म्हणतो राग नाही करायचा, शांत राहायचं, आनंदी राहायचं, आहे की नाही? भांडण नाही करायचं. आपण तो शिकलो आहे, बालपणापासून शिकलो आहे. पण तरीही का बरं हा राग येतो? आणि राग आला की त्याचा त्रागा होतो, चिडचिड होते, अनेक सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे होतं ते नुकसानच, होतं ते नुकसानच. आपल्याला सगळ्यांना माहितीये. शोधा बरं मला राग का येतो, तर शोधा, राग का येतो. बघा, राग का येतो. माझ्या मनासारख्या गोष्टी झाल्या नाही, किंवा मला जे हवं आहे तसं झालं नाही. माझ्या मनामध्ये एखाद्या प्रसंगाबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल जी भावना आहे किंवा मी ठरवलं आहे त्या विरोधात एखादी गोष्ट झाली की आपल्याला असं वाटते, बाबा आपल्याला मग राग येतो. असंच होते ना. हा, मनासारखं झालं नाही म्हणजे राग. मग ठीक आहे, येतो ना, सगळ्यांनाच येतो, काय हरकत नाही. राग आल्यावर आपण काय करतो, हा मोठा प्रश्न. अगदी सगळ्यांना हसू आलाय ना. राग आल्यावर आपण काय करतो. राग आल्यावर आपण त्रागा त्रागा, भांडण, आरडाओरड किंवा अनेक सगळ्या गोष्टी करतो, हो ना. किंवा चिडचिड, रड, अनेक अनेक. हा, तुम्हाला माहितीये का, आपण या रागावर भरपूर सेशन घेतलेले आहे. राग राग आल्यानंतर आपण काय करतो आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवावं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते पण मी आज तुम्हाला सांगणार नाही. ओके. आज तुमच्यासाठी वेगळा विषय, की ऊर्जेच्या माध्यमातून या रागावर खरोखर नियंत्रण करता येतं का. कारण राग ही नकारात्मक भावना आहे. राग या भावनेमुळे काय काय नुकसान होतं, आता आपल्याला निर्णय घ्यायचा नाही, निर्णय क्षमता कमी होते, चक्र बिघडतात, आरोग्य खराब होते, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता तुमचं पाठ झालं असेल. आणि जे नवीन सदस्य व्हिडिओ बघत आहेत त्यांनी नक्कीच या विषयावरचे जुने व्हिडिओ बघा. तुम्हाला कळेलच हा राग आपल्या आयुष्यामध्ये काय काय करून देतो. हा राग आपल्या आयुष्यामध्ये नको ते घडवून देतो. मला असं करायचं नव्हतं, तरी झालं का, तेव्हा मी रागात होतो ना. अरे येस, तेव्हा मी रागात होतो ना. काय माहितीये का, राग आल्यानंतर त्रागा करायला, चिडचिड करायला, तोडफोड करायला किंवा आरेला कारे करायला ताकद लागत नाही. बऱ्याच वेळा असं वाटते समोरच्या लोकांना किंवा तुम्हाला सुद्धा असं वाटेल नवीन सदस्यांना, की राग आला की उत्तर द्यायला नाही ताकद लागत, किंवा एखाद्यावर राग आला, राग उत्तर द्यायला, किंवा चिडचिडला चिडचिड उत्तर द्यायला नाही, तेथे ताकद नाही लागत. ते सोपी आहे. आणि म्हणून राग करत असताना जर एखादी व्यक्ती शांत आहे, शांतपणे ती गोष्ट बघत आहे, सहन करते आहे, किंवा तेथे ती तिची शांतता, तिची मनाची शांतता टिकून आहे ना, तर असं समजू नका ती कमजोर आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की मॅम त्या रागामध्ये किंवा ती समोरची व्यक्ती बोलत आहे किंवा समोरची व्यक्ती माझ्या मनाच्या विरुद्ध वागत आहे आणि मी जर शांत आहे ना, तर तर ती माझी कमजोरी समजली जाईल, तर विसरून जा. असं नसते बरं का. रागाला रागाने उत्तर द्यायला किंवा रागामध्ये त्रागा करायला ताकद लागत नाही. खरी ताकद लागते ती रागामध्ये सुद्धा स्वतःची शांतता, मनाची शांतता टिकवून ठेवायला.
आणि तीच खरी व्यक्ती आहे की समोरचा रागामध्ये आहे ना, तेव्हा ती शांत आहे. घराची मनाची शांतता टिकवून ठेवत आहे. आणि काळजी करू नका, योग्य वेळ येते उत्तर देण्याची, तेव्हा तुम्ही सहजतेने, विश्वासाने आणि समोरचा ग्रहण करण्याच्या क्षमतेत असताना उत्तर देऊ शकता. तुम्ही जिंकता. विन विन पोझिशन म्हणतात याला. समोरचा रागामध्ये आहे म्हणून मी पण राग केला पाहिजे नाही. समोरची व्यक्ती चुकीची वागली, मला राग आला, राग आला, आता मी त्रागा करतोय किंवा तोडफोड करतोय किंवा त्याला रागवतोय, त्याला ताकद नाही लागत. खरा संयम, खरी ताकद आहे की घटना कुठलीही असू दे, मला स्वतःला कितीही राग आणून देणारी घटना असू दे, त्यामध्ये मी शांतता माझ्या मनाची, माझ्या शरीराची आणि माझी योग्य निर्णय क्षमता टिकवून ठेवतो का, टिकवून ठेवते का. आणि जर काय तुम्ही असं करू शकलात तर शाबासकी द्या स्वतःला. कारण तुम्ही तुमच्या ऊर्जेचा पूर्ण वापर केला आहे. असं शक्य आहे का? 100% शक्य आहे. 100% शक्य आहे. कारण ऊर्जेसोबत जुडलेली व्यक्ती रागाला सुद्धा प्रेमाने नमवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण होते. मग तो समोरच्या व्यक्तीमधला असू देत की स्वतः मधला असू देत. तर आपण बघूया ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे काय. आणि या रेकीसोबत जुडल्यानंतर, या ऊर्जेसोबत जुडल्यानंतर मी माझ्या रागावर कशा प्रकारे बरं नियंत्रण मिळवू शकतो, नियंत्रण मिळवू शकते. नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. असतील तुमचे प्रश्न तर तुम्ही मेसेज बॉक्समध्ये टाईप करून ठेवू शकता. ओके, पण आजच्या विषया व्यतिरिक्त प्रश्न पाठवू नका, ही विनंती. आणि अनुभव तर नक्कीच सगळ्यांना दाखवणार आहे, सांगून देणार आहे. सगळे सदस्य शेअरिंग करणार आहेत तुमचे. तुम्ही मग राग म्हणता मी तुम्हाला शेअरिंग करू दिली नाही की, पण तरीही जर काय तुम्हाला शेअरिंग करण्याची संधी मिळाली नाही, जर सर्व सदस्य, जे अनुभवी सदस्य आहेत, तुम्हाला शेअर करण्याची संधी मिळाली नाही, तर तेव्हा माझा राग आल्यानंतर सुद्धा तो माझ्यावर आत्मनमस्ते आणि माझ्यावर प्रेमाचाच वर्षाव करणे, ही सुद्धा तुमचा संयम असेल, हे पण लक्षात ठेवा. आणि ती तुमची ताकद असेल की माझ्या मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडली आहे, मला संधी नाही मिळाली आहे, पण तरीही मी संधीची वाट बघणार आणि आलेल्या पुढच्या संधीचं सोनं करणार आहे. राग येऊ न देता, न चिडता. कारण आपला परिवार मोठा आहे आणि आपल्याला सेशन किती 2-2.5 तासाचं घ्यायचं असते. पण तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे माझ्याच आतमध्ये असलेली ती ऊर्जा, ती तो प्राणशक्ती आपल्याला योग्य प्रकारे वापरायचं आहे. मग या योग्य प्रकारे वापरण्याच्या पद्धतीमध्ये मंजुश्री इन्स्टिट्यूटमध्ये आपण काय करतो, ही येणारी आध्यात्मिक ऊर्जा, या आध्यात्मिक ऊर्जेचं मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहण करणं शिकतो. जेवढी ऊर्जा आपण आता घेत आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा ग्रहण करायची. ग्रहण केलेली ऊर्जा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या विचारांवर नियंत्रण आणण्यासाठी वापरायची आहे. त्यामुळे विचारांमुळे निर्माण होणाऱ्या 80% आजारावर मी माझं नियंत्रण मिळवणार, ही क्षमता स्वतःमध्ये निर्माण करायची आहे. माझ्या उरलेले 10% जे आजार आहेत, जे काही व्हायरल वगैरे 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 आहेत, या 10% आजारावर सुद्धा नियंत्रण मिळवण्यासाठी वैद्यकीय शास्त्रानुसार, आरोग्य शास्त्रानुसार, या अभ्यासानुसार या ऊर्जेचा योग्य उपयोग करून घ्यायचा आणि उरलेले 10 आणि 20% आजार त्यानुसार दुरुस्त करण्यासाठी, मेडिकल सायन्सला मदत करण्यासाठी पूरक ऊर्जा म्हणून आपण याचा उपयोग करायचा आहे. अध्यात्मशास्त्रानुसार विचार केला तर तर या आध्यात्मिक ऊर्जेचं मोठ्या प्रमाणात ग्रहण करायचं. ऊर्जा येते इडा आणि पिंगला मधून, वर जाते आहे सुषुम्ना मधून. वर जाणाऱ्या ऊर्जेचा, शुद्ध ऊर्जेचा प्रवाह, सोर्स वाढवायचा, मोठ्या प्रमाणात वरच्या चक्रांना ऊर्जा पोहोचू द्यायची आणि आपले सर्व चक्र बॅलन्स करायचे. या भौतिक जगामध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक नातेसंबंध, अभ्यास
एकाग्रता, आर्थिकता, नवीन संधी प्राप्त करणे, या सगळ्या गोष्टींसाठी ऊर्जेचा उपयोग करून घेणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत एकरूप होणे. ऊर्जेसह जसे तुम्ही जुळता तसे पहिली डिग्री, दुसरी डिग्री, तिसरी डिग्री विशेष प्रोसेस आपल्यावर होत राहते. आणि फक्त सोबत राहा, मेडिटेशन करा. आणि अधिक एक महत्वाचं सांगू, सुंदर दिसायचं आहे, छान दिसायचं आहे. हा, येस, यासाठी सुद्धा ऊर्जेचा आपल्याला उपयोग करायचा आहे. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेली प्रत्येक व्यक्ती तेजस्वी, चैतन्यमय असते. तिच्या चेहऱ्यावर एक तेज येतं. ते तेज, तो आनंद कायम, काय म्हणूया, कायम खुश, खुश मिजाज जर का आपल्याला राहायचं असेल ना, तर ऊर्जेसोबत जुडा. आणि जर का अधिक जास्त ऊर्जा हवी असेल, आता हजर असलेले सर्व सदस्य जे नवीन आहेत, मी तर विशेष तुम्हाला सांगते आहे, काय तुम्हाला असं वाटते आहे का की आपलं सेशन संपेपर्यंत, आजचं सेशन संपेपर्यंत आता माझं काहीतरी छोटं मोठं दुखत आहे, माझी मनस्थिती वेगळी आहे आणि यामध्ये मला सेशन संपेपर्यंत बदल हवा आहे? ज्यांना असं वाटते त्यांनी मोठ्या प्रेमाने व्हिडिओ सुरू करा. माझा विश्वास आहे की सेशन संपेपर्यंत तुम्ही स्वतः रिझल्ट सांगसाल की मॅडम, हो तुम्ही सांगितलं, आम्ही व्हिडिओ सुरू केला आणि सेशन संपेपर्यंत माझ्या मनस्थितीमध्ये बदल झाला आहे. सेशन संपेपर्यंत माझं आतमधलं जे काही छोटं मोठं दुखणं होतं ते थांबलं आहे. बघा, अनुभव घ्यायचा असेल तर करा व्हिडिओ सुरू. थँक्यू. सगळ्यांना खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. तर बघा, हा राग, आजचा विषय मी भरकटू देणार नाही. आज मी राग काही सोडणार नाही. माझ्या हातला नाही. रागाच्या विरोधात बोलणं काही सोडणार नाही, आहे ना. मग आपण निरीक्षण केलं स्वतःच, काय की मला राग का बरं येतो, मग राग आल्यावर बरं आपण काय करतो, आणि तुम्हाला सगळ्यांना आतल्या आतमध्ये सहज हसू आला, कारण तुम्हाला समजलं. बघा बरं, जर आपल्याला हसू येतो आणि आपण व्यक्त करू शकत नाही, कारण म्हणजे कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे की तो राग आल्यानंतर मी चुकीचं वागते, आणि आता आपल्याला हसू आला. हो ना. हा, आपल्याला हसू आला. बघा, आणि मग आपल्याला आलेला राग, आपल्याला येत असलेला राग, हा द्वेषाचा परिणाम आहे का? म्हणजे एखाद्या गोष्टीचा, एखाद्या घटनेचा, एखाद्या व्यक्तीचा आपल्याला नेहमीच राग येतो आणि किंवा द्वेष वाटतो, ते नकोसं वाटते आपल्याला, आणि त्यामुळे आपल्याला तो विषय निघाला की द्वेष निर्माण होतो आणि मग राग येतो. असं होतं का? मी वेळ देते तुम्हाला, निरीक्षण करा स्वतःच. करा निरीक्षण. येस. बघा, भावना आपल्या आतमध्ये येतात. हा राग पण येतो विशिष्ट भावनांमधून येतो, याचा अर्थ जर तुम्ही हो म्हणत आहात तर नक्कीच हा राग आहे ना, आपल्याला त्या विशिष्ट भावनांमधून येतो. आणि त्या भावना उफाळून आल्या की राग आला. मग भावनांना दाबून जर ठेवलं तर ते मोठ्या प्रमाणात धोकादायक आहे. बघा बरं, समजा आपल्याकडे थम्सअपची बॉटल आहे, त्यामध्ये येस गॅस ते साठवून ठेवलेलं असते, आणि जेव्हा ते आपण उघडतो तेव्हा काय होते, स्पीडनी बाहेर जाते. हो ना. यस, कारण दाबून ठेवलेलं असतंय आणि एकदम सोडलं की बाहेर जातं. आता धरण आहे, सगळीकडे पूर परिस्थिती आहे, बरोबर. आपण धरणांमध्ये पाणी साठवून ठेवलेलं आहे, साठवून ठेवलेलं आहे, आणि अचानक आलेल्या परिस्थितीमध्ये धरणांचे दरवाजे उघडायचं काम करते आहे. त्यामुळे काय होत आहे, त्यामुळे दो 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 नदीला एकदम पाऊस येत आहे, आणि एकदम पूर आल्यामुळे माहिती आहे ना काय होत आहे. ते जर संथ गतीने सुरू असलं तर, ते जर त्याला जर निचरा असता तर, त्या भावनांना ट्रान्सफॉर्मेशन असतं तर, आपण जर काय योग्य प्रकारे, मी उदाहरण दिलंय तुम्हाला धर्माचं, ओके. हा, जर भावना दाबून ठेवणं तसं धोकादायक आहे. आता जी परिस्थिती निर्माण होत आहे ती दाबून ठेवल्यामुळे, बांधून ठेवल्यामुळे, अडवून ठेवल्यामुळे, पॅक, ओके, असंच करतो आपण. काय करतो, तर आपण आपल्या भावनांना पॅक, दाबून ठेवतो. आणि मग काय होते, त्या अचानक त्या जर उघडल्या गेल्या किंवा तो एखादा प्रसंग आला
की मग होतो तो स्फोट. असं कोणाकोणाचा होतो? सगळ्यांचा होतो. तुम्ही स्क्रीनवर दिसत नाहीये, बिनधास्तपणे हात वर करू शकता. सगळ्यांना मोठं टेन्शन येते. आम्ही जर स्क्रीनवर दिसलो आणि तेव्हा जर हात वर असेल तर नाही, तुम्ही कोणीही स्क्रीनवर दिसत नाही, काळजी करू नका, फक्त मला दिसत आहात. तर हो, त्या भावनांना दाबून ठेवणं अत्यंत धोकादायक आहे. मग त्या कुठे केव्हा कशा स्फोट करतील ना, सांगता येत नाही. पण या भावनांना जर आपण योग्य पद्धतीने ट्रान्सफॉर्म केलं तर, आणि हेच करते ब्रह्मांडीय ऊर्जा. येथेच ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा आपल्याला मदत करते. अक्षरशः असं म्हणूया, एक अद्भुत असं हे साधन आहे आपल्या त्या भावनांना ट्रान्सफॉर्म करण्यासाठी. बघा बरं, राग आणि द्वेष म्हणजे काय? तत्काळ प्रतिक्रिया दिल्या जाते रागामध्ये. दिल्या जाते ना. रागामध्ये तत्काळ आरेला का रे, आत्ताची आता, तिकडनं शब्द आला काय दुसरा गेलाच पाहिजे. हो ना. हा. आणि द्वेष काय करते, तर द्वेष मात्र दीर्घ काळापासून साचलेला तो नकारात्मक गाड असतो. दीर्घ काळापासून साचतो साचतो साचतो, आणि मग तो साचला की काय होतो, त्याचा एक थर निर्माण होतो आतमध्ये नकारात्मक ऊर्जेचा. तो राग येतो तेव्हा कधीतरी आपल्याला असुरक्षितता असते, कधी दुखावलेपणा असतो, कुठे भावना दुखावल्या जातात, कधी भीती असते. अशा अनेक साऱ्या नकारात्मक भावनांमधून, किंवा मत्सर असतो, मला नाही मिळालं त्यांना मिळालं, अनेक सगळ्या गोष्टी असतील रागाच्या, शाब्दिक, मानसिक, बऱ्याच गोष्टी असतील, भावनिक. ओके. तर यामधून तो राग निर्माण होतो. मग हा दडपल्या गेलेला राग, ह्या भावना काय असतात, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये साठत जातात, जमा जमा होत राहतात. आणि त्या जमा झालेल्या भावना पुढे चालून कधीतरी त्या त्या भावनांमुळे डिप्रेशन येतं, एन्झायटी येते, म्हणजे नकारात्मक विचार, तेच ते विचार, झोप न लागणे, डिप्रेशन मध्ये तेच 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 तेच. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गिल्ट स्वतःमध्ये निर्माण होऊ शकते, अपराधीपणाची भावना, अरे यार माझ्यासोबत लोक असं करतात. आणि तुम्हाला माहितीये, एवढंच नाही, तर कधी कधी तो राग अग्रेसिव्हनेस मध्ये सुद्धा बदलते, आपल्याला अग्रेसिव्ह करते. खूप जास्त राग, खूप जास्त राग, खूप जास्त आकांत तांडव. म्हणजे काय, एक तर डिप्रेशन येईल, एन्झायटी होईल, गिल्ट येईल मनामध्ये, ह्या तर मग शांत ठेवणाऱ्या भावना. बरोबर. बोलायचं नाही कोणाशी, शांत राहायचं. हा स्वतःला मारतो, स्वतःला मारक ठरतो. आणि अग्रेसिव्हनेस स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा मारक ठरतो. हो ना. राग आला की खूप अग्रेसिव्ह होतात. छोटासा एक शब्द उच्चारला काय की अनेक लोक त्याचा काय गोंधळ घालतील सांगताच येत नाही. कधी कधी असे अग्रेसिव्ह असणाऱ्या लोकांसोबत आपण एखादा विषय कसा बरं मांडावा, हा पण मोठा प्रश्न निर्माण होतो. पण जसं कसं ऊर्जेसोबत जुळतो तसं काय होतं. बघा बरं, मी नेहमी सांगत असते, समजा आता त्या रागाला आपल्याला दाबून टाकून फायदा होईल का मग? नाही. जर काय दाबून टाकला तर तो सबकॉन्शियस माइंड मध्ये जमा होईल, डिप्रेशन मध्ये जाईल, एन्झायटी मध्ये जाईल, गिल्ट मध्ये जाईल. तुम्हाला माहित आहे ना, आपल्याकडे एक छान मेडिटेशन आहे. काय माहितीये? काय? शिक्षा देऊन क्षमा करणे. है ना. आमचे अनेक सदस्य ती शिक्षा पण देऊन मोकळे होतात एकट्या एकट्यामध्ये. त्यांना खूप आवडतं ते मेडिटेशन, कारण आपल्या भावनांचा निचरा करणारं ते मेडिटेशन. मग ऊर्जेसोबत जसं जुळतो ना, तसं काय होते, हृदय चक्र, हार्ट चक्र आपलं ओपन होतं, हळूहळू हळूहळू हळूहळू. तुम्हाला माहितीये, राग दाबून नाही टाकायचा आहे. तर जसं एखाद्या असं छान, खूप खूप अंधार आहे, एखाद्या रूम मध्ये अंधार आहे, अंधार आहे, आणि या अंधाऱ्या रूम मध्ये जर काय आपल्याला, या अंधाऱ्या रूम मध्ये जर काय आपल्याला प्रकाश आणायचा आहे, तर अंधेरा चले जाओ असं म्हणून जाईल का तो? नाही.
तेथे आपल्याला एक माचीसची कडी उगवावी लागेल, आपल्याला तेथे स्विच ऑन करावा लागेल लाईटचा, बरोबर. थोडासा जरी आपण तिथे लाईट सुरू केला तरी तेथे काय निर्माण होईल? प्रकाश निर्माण होईल. अंधकार नष्ट होईल आणि प्रकाश निर्माण होईल. म्हणजे काय? तर अंधाराला काढून किंवा दाबून नाही टाकावं लागत, तर प्रकाश निर्माण करावा लागतो. सेम रागाला आपल्याला दाबून किंवा काढून टाकण्याऐवजी प्रेमाच्या भावना स्वतःमध्ये वाढवण्यासाठी ऊर्जा मदत करते. जसं जसं मेडिटेशनला लागतो तसं तसं हृदय चक्र ओपन व्हायला लागते. आपण आहे ना, प्रेम, क्षमा, दया, आपुलकी, श्रद्धा या सगळ्या भावना आपल्या आतमध्ये निर्माण व्हायला लागतात. प्रेम, श्रद्धा, दया, माया, क्षमा करा, माफ करा, माफ करा. त्या रेखीला जोडायच्या अगोदर किंवा आपण मेडिटेशनला लागायच्या अगोदर हे क्षमा करा आपल्या ध्यानीमध्ये नसते, करूच शकत नाही. कोण म्हणते? अनेक सगळे सदस्य आहेत की मला पण माहिती आहे क्षमा करा, मला पण माहिती आहे, हे तर मलाही माहिती आहे माफ करा, मलाही माहिती आहे की भांडण करून राग करून काही फायदा नाही. मग त्यावर नियंत्रण काय येत नाही? काय येत नाही नियंत्रण? कारण या सगळ्या गोष्टी घडवण्यासाठी ऊर्जेची मदत लागते. आपल्या स्वतःमध्ये तेवढी तेवढी ताकद निर्माण करण्यासाठी आपल्याला सपोर्टेबल एनर्जीची गरज आहे. या ब्रह्मांडाकडून ती ऊर्जा घ्यायची आहे. हिचा वापर जसं जसं आपण करायला लागतो ना, तसं तसं मग ते सहजपणे जमायला लागतं. अनेक सगळ्या सदस्यांनी प्रयत्न केला आहे स्वतःच्या आरोग्यामध्ये दुरुस्ती करण्याचा, स्वतःला बदल करण्याचा, पण ऊर्जेसोबत जुळल्याशिवाय ते शक्य होत नाही. कारण ऊर्जा म्हणजेच या ब्रह्मांडाची ऊर्जा. ती ऊर्जा आपल्याला घेतो, ती ऊर्जा आपल्याला पचन करण्यासाठी, आपल्या कामांसाठीच खर्च होऊन जाते. म्हणून आपल्याला अधिक मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करण्याचं टेक्निक शिकावं लागेल. हे टेक्निक शिकलं ना की मग ती ऊर्जा आपण तेथे वापरू आणि स्वतःला ट्रान्सफॉर्म करू. स्वतःला ट्रान्सफॉर्म करणारी ती ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये शांती, समाधान, समृद्धी आणणार. यस, आपण जर म्हटलं तर हे मी तुम्हाला सायकोलॉजी सांगते आहे, सायकोलॉजी मानसशास्त्र सांगते आहे. आपलं हृदय चक्र जसं उघडते ना, तसं आपण प्रेम, क्षमा, दया, माया, आपुलकी हृदय चक्रामधून निर्माण करतो. माझ्या मनाचा आणि माझ्या शरीराचा समन्वय साधण्याची क्षमता मी स्वतःमध्ये निर्माण करते. आणि या सोबतच काय होते तर हा सबकॉन्शियस माइंड हील होतो त्या नकारात्मक ऊर्जांचा निचरा होतो. एक 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 निघून जातो. सगळे इमोशन्स ते नकारात्मक डिसॉल्व्ह होत जातात आणि अंधकार निघून जात राहतो आणि प्रकाश निर्माण होत राहतो. एक भावना निघून गेली की त्याऐवजी प्रेमाची भावना. आपला सबकॉन्शियस माइंड हळूहळू हळूहळू योग्य विचार करण्यासाठी, योग्य भावना क्रिएट करण्यासाठी तयार होतो. त्या नकारात्मक ऊर्जा निघून जातात कारण त्या द्वेषाच्या भावना बऱ्याच वेळा सबकॉन्शियस माइंड मध्ये अनेक वर्षानुवर्षापासून असतात. कधी कधी जन्मजन्मांतरीच्या असतात. बघा बरं, जन्मजन्मांतरीच्या हा शब्द वापरला. या जन्मामध्ये मला एखाद्या विषयाची का बरं तिरस्कार आहे, मला एखाद्या विषयाचा का बरं राग आहे, आपलंही आपल्याला समजत नाही. नाही आवडत एखादी गोष्ट तर नाहीच आवडत, नाही आवडत एखादी गोष्ट तर नाहीच आवडत, असं होते की नाही? ती का नाही आवडत? मला नाही, मी लहानपणापासूनच मला आवडत नाही. किंवा आपले आई वडील सुद्धा म्हणतात नाही त्यांना ना लहानपणापासूनच ते आवडत नाही, पण का? या काचं उत्तर आपल्याला समजत नाही. मग एखादी गोष्ट न आवडणे, एखाद्या गोष्टीचा तिरस्कार असणे किंवा नकारात्मकता असणे, याचा अर्थ काय? तर कदाचित ते सबकॉन्शियस माइंड मध्ये जन्मजन्मांतरीची असलेली एखादी आठवण म्हणून आपल्याला एखादी गोष्ट नावडती असते. स्वतःच स्वतः निरीक्षण करायला शिका.
मग सगळ्या गोष्टी बरोबर समजतात. स्वतःचं निरीक्षण केलं की सगळ्या गोष्टी बरोबर समजतात. असं हे ब्रह्मांडीय ऊर्जेचं असणं आपल्या आयुष्यामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला खूप मदत करतं. मग आपले डॉक्टर साहेब काय सांगतात? वैद्यकीय वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगते? तर जेव्हा तेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा काय होते? कोलेस्ट्रॉल वाढतो, स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. स्ट्रेस हार्मोन्स वाढले की काय होते? बीपी वाढतो, बरोबर ना? हृदय जास्त प्रमाणामध्ये धडधड करायला लागतं. हार्टबीट्स म्हणतात त्याला. हं? आणि मग ज्या लोक नेहमी नेहमी राग करतात त्यांना नेहमी ऍसिडिटीचा त्रास होतो. हृदयरोग होण्याचं मेन कारण म्हणजे काय? तर राग ही भावना. पोटाचे आजार रागामुळे निर्माण होतात. ऍसिडिटी पासून तर पोटामध्ये निर्माण होणारा कोणताही आजार, आणि फक्त पोटाच नाही तर तुम्ही, आपल्याला माहितीये आपला भारत शास्त्र कसं म्हणते माहितीये का? एखाद्याच्या मनात जागा करायची असेल ना तर पोटापासून जावं लागतं, म्हणजे त्यांना छान खाऊ घालावं लागतं. ओके. याचा अर्थ असाच आहे. काय तर रागाच्या भावनांवर ताबा मिळवावा लागतो आणि हृदयाच्या भावना ओपन कराव्या लागतात. आपलं आपण ज्या म्हणी, आपण ज्या सगळ्या गोष्टी वापरतो ना, या खूप वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्र दृष्टिकोनातून करतात. आपल्या आजी आपल्याला आपल्या जुन्या लोकांनी ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे ना, ह्या सगळ्या ना आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या ना खरा विचार केला तर ह्या खूप अभ्यासपूर्ण, या गोष्टींचा अभ्यास जर केला ना तर प्रत्येक ठिकाणी सायन्स, मानसशास्त्र, अध्यात्मशास्त्र आपल्याला शोधता येतं. आणि आपण आपल्या श्रद्धांना आपण अंधश्रद्धा म्हणून मोकळे होतो. पण आपल्या 90% श्रद्धा अशा आहेत की त्या अंधश्रद्धा नसून त्यामध्ये विज्ञान फक्त शोधावा लागतं योग्य पद्धतीने. तुम्हाला सापडतं. असतील 10% अंधश्रद्धा, मी मान्य करते. पण 90% गोष्टीवर योग्य पद्धतीने विचार करा. नेहमीचा येणारा राग, आपल्याला पोटाचे आजार, झोपेचे आजार, आपले राग ही भावना अशी आहे ना, सगळे चक्र बिघडवते A to Z. म्हणजे काय? तर इथं झोपणं लागणे पासून तर पायाचे, हातापायाचे दुखणे, गुडघ्यांचं दुखणं, गुडघ्यादी काय म्हणसाल ते प्रत्येक त्रास हा त्या रागामुळे होतो. आणि हे तर मी नेहमीच सांगितलं आहे. नेहमीच सांगितलंय. न्यूरोसायन्स काय म्हणते? न्यूरोसायन्स म्हणते की रिपीटेड अँगर, पुन्हा पुन्हा येणारा राग हा नॅचरल पॅथवे स्ट्रॉंग होतात. त्यामुळे नेचरल काय होते? तर आपला तो राग हा आपला सवयीचा होतो, आपलं नेचरच होते रागाचं. म्हणतात ना लोक की तो ना रागीट आहे, तो ना प्रेमळ आहे, ती रागीट आहे, ती प्रेमळ आहे, असं असते ना. नाही बाप्पा. एखाद्या व्यक्तीबद्दल आगीचा घोडा आहे. नाही बाप्पा. आहे ना. आहे ना, आत काय बोला म्हणजे काय, तर त्यांचा स्वभाव गरम आहे, तापट आहे असं म्हटलं जातं. का? कारण न्यूरोसायन्सच्या म्हणण्यानुसार पुन्हा पुन्हा येणारा राग, पुन्हा पुन्हा येणारा राग, तो काय होतो मग काही दिवसानंतर आपल्याला त्याची सवय होते आणि ते आपलं नेचर होऊन जात, आपला स्वभाव होतो. आणि मग काय होते, तो राग सवयीचा होतो. मग काही दिवसानंतर आपण किती राग करा, समोरचे काही आपल्याला भाव देत नाही, त्यांचा स्वभावच तसा आहे. असं आपल्याबद्दल कधीही कोणीही बोलू नये असं जर वाटत असेल तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. का? कारण जसं आपण ऊर्जेसोबत जुडतो, जसा आपला शक्तिपात होतो, जसं आपण ऊर्जा ग्रहण करायला लागतो ना, तसं काय होते? तसं रिलॅक्सेशन, रिलॅक्सेशन, आपल्या नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह व्हायला लागतात. रिलॅक्सेशन रिस्पॉन्स ट्रिगर होत जातो. आपल्या आतमध्ये त्या आनंद निर्माण करणाऱ्या सिस्टम ऍक्टिव्ह होत जातात. आपल्या नर्वस सिस्टमवर त्याचा परिणाम होतो.
आणि काय होते, आपोआप आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात. हा, एका विशिष्ट वयामध्ये आपण टीन एज मध्ये असलेल्या मुलांनाही म्हणतो त्यांचे हार्मोन्स इनबॅलन्स होतात ना, म्हणून थोडे राग चिडचिड करतात. करा ना मेडिटेशन. कशाला हार्मोन्स इम्बॅलन्स असणार आहे? शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढही सारखी होणार आणि हार्मोन्सही बॅलन्स राहणार. तुम्ही आनंदी व्यक्तिमत्व असेल तुमचं. काय गरज आहे चिडचिड करण्याची? हार्मोन्स इम्बॅलन्स होत नसतात, आपण ते करत असतो. पुन्हा काय, मेनोपॉज आहे. हो, हार्मोन्स इम्बॅलन्स होतात म्हणून त्या चिडचिड करतात. आपण त्यांना थोडं समजून घेऊया. अशी महिलांना आपल्यावर का वेळ यावी, की कोणी म्हणते की आता तिला ऍडजस्ट करूया, आता तिला समजून घेऊया. आपण आपले स्ट्रॉंग राहूया ना. केव्हा येणार तो मेनोपॉज आणि केव्हा जाणार ना, कळणारही नाही. तो दुःख, त्या वेदना अशाच निघून जाणार आहे ना. तो पिरियड जो असतो तो खूप कठीण असतो महिलांसाठी. तर नक्कीच ऊर्जेसोबत जुडा. आपले हार्मोन्स बॅलन्स करा. मध्ये ते छान, आपली नर्वस सिस्टम छान ऍक्टिव्ह करा. चांगले हार्मोन्स शरीरामध्ये क्रिएट करा. आपल्या, जेव्हा आपण ध्यान करतो ना, तेव्हा आपल्या ब्रेनच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहे त्याला, तेथे ना त्या लहरी निर्माण होणाऱ्या अल्फा आणि थीटा मध्ये आपल्या ब्रेनची फ्रिक्वेन्सी निर्माण होते. तेथे ते खूप छान आपल्याला, आता तुम्ही म्युझिक ऐकलं ना मस्त, त्यामध्ये पण कसं तुम्हाला असं मस्त इनर पीस, आंतरिक शांतता निर्माण झाली. काय करतो आहे, त्या रागावर कंट्रोल, त्याला दाबून नाही, तर त्यावर इनर पीस, आंतरिक शांततेचा मुलामा चढवून तो राग हळूहळू 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 बाहेर काढते ब्रह्मांडीय ऊर्जा. मग ते काय, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असू दे, किंवा हार्ट बीट्स कमी जास्त होण्याचा प्रॉब्लेम असू दे, किंवा तो ताणतणाव असू दे, तो हळूहळू हळूहळू निघून जातो. आपलं शरीरच आपोआप स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करायला स्वतःच शरीर त्या सगळ्या गोष्टी क्रिएट करतो स्वतःमध्ये. अध्यात्मशास्त्र तर मोठ्या प्रेमाने सांगते की माझ्या, तुमच्या, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आपल्या साधू संत महात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे 7 चक्र आहे. आणि रा, सोलर चक्र, मणिपूर चक्र, आणि प्रेम, हार्ट चक्र आहे ना. जेव्हा रागाचा विषय येतो तेव्हा बिचारा सोलर चक्रावर, मणिपूर चक्रावर, तेथे काय म्हणते आहे अध्यात्म, तेथे पॉवर, नक्कीच पॉवरचं केंद्र आहे, चांगलं आहे. आज त्याबद्दल नाही बोलणार आपण. इगो, अँगर तेथे राहतो. आणि हृदयामध्ये किती गाणे आहेत ना आपल्या हृदयावर, आहेत की नाही? हृदय चक्रावर किती आहेत गाणे, आनंदाचे गाणे बघा. हजारो गाणे आहेत. त्या हजारो गाण्यांमध्ये प्रेम दाखवलेलं आहे, हृदयामधलं प्रेम आहे ना. मग त्या हृदयामधलं प्रेम ओपन करतं अध्यात्मशास्त्र सांगतं. आणि जेव्हा तुम्ही रेकी शिकता, जेव्हा तुम्ही ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुळता, बघा, एक गोष्ट आहे, जर का तुमचं हार्ट चक्र खूप ओपन आहे, ऐका, खूप ओपन आहे, भरपूर ओपन आहे, आणि सोलर चक्र अंडर ऍक्टिव्ह आहे, कमी ओपन आहे, ऐका हा, मी काय सांगते कान देऊन ऐका सगळे नवीन सदस्य विशेष. जेव्हा अध्यात्मशास्त्र असं म्हणतं, जेव्हा तुमचं हार्ट चक्र खूप ओपन आहे, तुमच्याकडे खूप प्रेम आहे, खूप दया आहे, खूप माया आहे, आणि तुमचं मणिपूर चक्र काय आहे, त्यापेक्षा कमी ऍक्टिव्ह आहे, तर लोक तुमचा फायदा उचलतात, तुमचा फायदा उचलतात, तुम्हाला लुटून घेतात, तुमच्याकडून सगळं करून घेतील, आणि यस, लक्षात येते, फक्त तुमचा फायदा घेतला जाईल. तेथे तुम्हाला कळणार नाही की स्वतःचा स्वार्थ, स्वार्थ वाईट आहे का? नाही. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःची पॉवर, ही सोलर चक्र आहे, ते ऍक्टिव्ह असलंच पाहिजे, मणिपूर चक्र. आणि जर काय मणिपूर चक्र खूप ऍक्टिव्ह आहे, खूप ऍक्टिव्ह आहे, तर ह्या राग, हा द्वेष, हे असं ते तसं, माझंच सगळं, मलाच हवं, मग बाहेरच्या सामाजिक जगामध्ये आपलं अस्तित्व कमी. पण जसं आपण या ऊर्जेसोबत जोडतो, तसं काय होते, तर तसं होते आध्यात्मिक ऊर्जा आतमध्ये आली. मला सांगितल्याप्रमाणे निदा आणि किल्ला,
वरच्या चक्रांना छान ऊर्जा जात आहे, सगळे चक्र बॅलन्स होतात. माझं हृदय चक्र आणि माझं मणिपूर चक्र सारख्या आकाराचं होते, संतुलित होते. आणि जेव्हा तुमचं हृदय चक्र आणि तुमचं मणिपूर चक्र सारखं ऍक्टिव्ह असते, तेव्हा तुम्ही सर्वार्थाने या भौतिक जगामध्ये सुद्धा तुमचं अस्तित्व निर्माण करू शकता. तुमच्यामध्ये प्रेम, माया, दया सुद्धा असते आणि तुमची पॉवर सुद्धा योग्य असते. गरज असेल तेव्हा तो राग पण केवढा, एवढा. ज्या ऊर्जेची जेवढी गरज आहे तेथे तुम्ही स्वतःला निर्माण करू शकता. संतुलित होते काय, संतुलित होते राग सुद्धा. ओके. आपला आणि आपलं प्रेम सुद्धा. किती प्रेम करावं, किती माफ करावं आणि किती राग करावा, किती स्वतःला बॅलन्स ठेवावं यावर आपला ताबा येतो. म्हणजे काय तर फक्त प्रेमाने लोकांनी माझा फायदा उचलला पाहिजे एवढं मी काही न करता, मी माझं अस्तित्व योग्य टिकवणे आणि योग्य भावनांचं संतुलन करणे हे आपल्याला ऊर्जा शिकवते. असं होईल ब्रह्मांडी ऊर्जेसोबत. आणि तो राग धरून ठेवणारे लोक, द्वेष धरून ठेवणारे लोक, त्यांची एनर्जी अशी स्टक होऊन जाते. ओके. मग ऊर्जा आपल्याला छान प्रेम शिकवते. नक्कीच. आणि जसं जसं ही दिव्य ऊर्जा येते तसं तसं आपले दोन्ही चक्र बॅलन्स व्हायला लागतात. आणि जेव्हा हे दोन्ही चक्र बॅलन्स होतात तेच असते खरं आयुष्य जगणं आणि खरं स्वतःचं अस्तित्व योग्य प्रकारे टिकवणं. या जगामध्ये वावरत असताना माझा कोणी फायदा तर घेत नाहीये ना, हे पण समजेल जेव्हा सोलर ऍक्टिव्ह असेल. म्हणजे ते बॅलन्स असावं लागतं. जेव्हा तो राग असतो मनामध्ये तेव्हा अनेक नाते तुटत जातात, आहे ना. त्या रागामुळे कित्येक नाते तुटले आहेत. त्या रागामुळे, त्या इगोमुळे आपण कित्येक लोकांना आपल्या आयुष्यातून असंच काढून टाकलं आहे. संवादच थांबवलेला आहे. हिंसा वाढलेली आहे त्या रागामुळे. मात्र ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेली व्यक्ती, जेव्हा एखादी व्यक्ती ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडते ना, तिच्यामध्ये भावनिक स्थैर्य निर्माण होते. भावनांवर तिचा योग्य ताबा येतो. योग्य नाती टिकवण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. जेव्हा केव्हा तुम्ही रेकी सोबत जोडता, जेव्हा केव्हा तुम्ही या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडता, तेव्हा काय होते माहितीये तुम्हाला? आपला आभार हा ऑरा पॉझिटिव्ह होतो. यातला आभार पॉझिटिव्ह झाल्यामुळे काय होते तर आपण इतरांना हवे हवेसे होतो. इतरांना जाणाऱ्या रागाच्या, द्वेषाच्या भावना न जाता प्रेमाच्या, मायेच्या, आपुलकीच्या भावना जातात. आणि हे करत असताना इतरांचा फायदा द्या सोडून पहिले स्वतःचा फायदा असा होतो की आपण आरोग्य संपन्न तर होतोच होतो. आपला आभार एवढा छान होतो ना की सामाजिक लेवलवर, आपल्या नातेसंबंधांच्या लेवलवर काय होते माहितीये आपण. माझं नेटवर्क बरोबर आहे का? जरा हालचाल करा म्हणजे मला समजेल. मेसेज आला थोडस. ओके. अंक दाखवा. नाही मॅडम, अंक दाखवा. माझं नेटवर्क ओके. संगीता ताई बरोबर आहे? हा. ओके. थँक्यू. हा. तर मग ते भावनिक स्थिरत्व आणि आहे ना, ओके आहे ना, ते भावनिक स्थिरत्व स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी ऊर्जा मदत करते. ठीक आहे. एखादी गोष्ट समजून घेऊया, हे पण होतं तर ठीक आहे. ओके. माफ करायला शिकतो, त्यासोबतच तुमचा आभार, तुमचा ऑरा असा स्ट्रॉंग होतो ना. जेव्हा आपला आभार स्ट्रॉंग होतो, तो पॉझिटिव्ह असतो, तेव्हा न कळतपणे नकळतपणे लोकांना आपण हवे हवेसे असतो. कारण आपण नकारात्मक ऊर्जा न देणारे असतो, आपण सकारात्मक ऊर्जा देणारे असतो. हे सेवा करणारे असतो. आपोआप तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बोला किंवा नका बोलू, तुमच्या भावना छान झाल्या की आपोआप तुमचे सामाजिक लेवलवर, नातेसंबंधांच्या लेवलवर तुमचं कुटुंब वाढत जातं. तुम्ही आता आपल्या ग्रुपमध्येच सगळेजण बघत आहात, अगदी परिवार निर्माण होतो. कोण कुठचं, कोण कुठचं, कोण कुठचं. 40 दिवसामध्ये अगदी असं वाटते की सगळेजण काय अगदी जवळचे आहोत. कारण आपला आभा पॉझिटिव्ह होतो. जसा आपला आभा पॉझिटिव्ह होतो, तुम्ही ज्या ठिकाणी जाणार ना तेथे तुमचा आभा स्ट्रॉंग असल्यामुळे इतरांनाही शांतता, प्रसन्नता
व्हायब्रेशन त्यांना जाणार. खूप सुंदर तुमचे नाते होतील, एवढं मात्र नक्की. जर का एक व्यक्ती कुटुंबामधली ध्यानी आहे, कुटुंबामधील एक व्यक्ती जर काय मेडिटेशन करते, ऊर्जेसोबत जोडलेली आहे, तर त्या एका व्यक्तीच्या ऊर्जेमधून संपूर्ण तिचा परिवार हील होतो. तिच्या आजूबाजूला असलेले सगळे लोक हील होतात. एवढी क्षमता तुमच्या एका व्यक्तीच्या ध्यानामध्ये आहे. असं म्हटलं आहे की या ब्रह्मांडामध्ये 4% लोक जरी पूर्णपणे ऊर्जेसोबत जुडले ना, तर काय होईल माहितीये, तर ते उरलेल्या 96% लोकांचं संरक्षण करण्यास सक्षम होतील. एवढी ऊर्जा या ब्रह्मांडावर पण परिपूर्ण जोडा. परिपूर्ण जोडलेली व्यक्ती एवढी पॉवरफुल होऊ शकते, कारण तिचा आभा स्ट्रॉंग होतो, तिची हील करण्याची क्षमता वाढते. म्हणून जर प्रत्येक कुटुंबामधील प्रत्येक भरपूर मित्र आहे, त्या मित्रांमधील एक मित्र जर हिलर आहे ना, तर तो ती त्या पूर्ण वर्गाला ऊर्जा पुरवू शकतो. कुटुंबामधील एक व्यक्ती जर हिलर आहे ना, तर ती तिच्या स्वतःसह त्या कुटुंबामध्ये बदल घडवून आणू शकते. समाजामध्ये जेव्हा अशा ऊर्जावान व्यक्ती असतील ना, तर सामाजिक सौहार्द किती 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 ते आपण सामाजिक क्षेत्र, कार्यक्षेत्र, आपली सौहार्दता किती वाढणार ना, विचार नाही करू शकत. तुमची सामाजिक लेवल खूप छान असेल. आणि जर का एखादा लीडर हिलर आहे ना, तर त्या एखाद्या लीडरच्या माध्यमातून तो समाज हील होईल, कारण त्या समाजाला जाणारे व्हायब्रेशन, समाजापर्यंत जाणारे विचार ते पॉझिटिव्ह असणार. त्या सकारात्मक आभामधून जे सकारात्मक विचार अनेकांपर्यंत पोहोचतात ना, ते खूप अगदी ती लेवल वेगळी असते. तुम्ही बघसाल असते ना, सगळ्याच गोष्टी ना अशा फक्त सांगून नाही समजत, त्या गोष्टी अनुभवायच्या असतात. अर्थातच मी एवढं सांगेन की तो राग, तो द्वेष संपूर्ण शारीरिक, मानसिक, सामाजिक आजाराचं मूळ आहे. आज रोजी समाजामध्ये असलेला आजारही तो द्वेषामुळे, रागामुळे आहे. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा काय करेल, तर तो राग, तो द्वेष ट्रान्सफॉर्म करून प्रेम, शांती, क्षमा, दया, माया, आपुलकी, ते बॉन्डिंग घडवून आणणार. मग काय होईल, तर शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक प्रश्न सहजतेने मिटायला लागतील. तुमचे निर्णय क्षमता वाढतील, आत्मविश्वास वाढेल. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. अशा या ऊर्जेसह आपल्याला पुढे जायचं आहे, तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ना, ते मिळवण्याची क्षमता ऊर्जेमध्ये आहे. ती घ्या, तिचा उपयोग करा. या ब्रह्मांडाने तुमच्यासाठी सगळं निर्माण केलेलं आहे. या ब्रह्मांडाने आपल्या सगळ्यांसाठी जे निर्माण केलं आहे, त्याचा उपयोग घेऊया आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होऊया. काही प्रश्न असतील तर मोठ्या प्रेमाने विचारू शकता, आणि नाही तर मग आपण अनुभव घेऊया. कोणाला काही आजच्या सेशन बद्दल बोलायचं असेल तर मोठ्या प्रेमाने हँड राईज करा, तुम्ही माईक ओपन करू शकता. काही प्रश्न असेल तर पटकन विचारा, नसेल तर अनुभव सांगा. हो ना. नसेल तर अनुभव सांगा. चला, बोला सर. सरांनी हात वर केला, पहिली संधी सरांना. बोला डॉक्टर साहेब. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅम. मी बस. रेकी फर्स्ट, सेकंड, थर्ड पूर्ण करून ग्रँडमास्टर झालो आणि एक एक अनुभव असा छान येत गेला की आनंदी आनंद, सगळीकडे आनंदी आनंद. म्हणजे 15 ऑगस्टचीच गोष्ट आहे. मी कधी माझ्या गावी जात नाही, मूळ गावी सातारा तालुक्यात आहे माझं गाव. तर ग्रँडमास्टर म्हणल्यावर काय होऊ शकतं बघा. मी कधी गावात जातच नव्हतो. तर त्या गावात मला ध्वजारोहणासाठी बोलवलं 15 ऑगस्टला. तो गावातला सगळ्यात मोठा मान. त्या हायस्कूलमध्ये ध्वजारोहण होतं. तिथल्या हायस्कूल माझ्या गावच्या. मला इतका आनंद झाला, स्वतःच्या गावात आपला एवढा सन्मान
होताना खूप भरून आलं. म्हटलं खरंच मॅडमनी ग्रँड मास्टर बनवलं आणि एक एक सन्मान असा मिळत गेला. धन्यवाद मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे मी पेशंटसाठी हा कोर्स केला. माझ्या पेशंटना चांगले रिझल्ट यावेत म्हणून हा कोर्स केला. आणि मॅडमने मला विचारलं तर तुम्ही कशासाठी आलाय ह्याच्यात, का रेकी करायची तुम्हाला, तर म्हटलं मला माझ्या पेशंट मध्ये रिझल्ट बघायचा. तर खूप छान रिझल्ट येतात. माझे पेशंट जे 8 दिवस लागायचे बरे व्हायला, ते आता 3च दिवसात बरे होतात. 3 दिवस औषध दिले की बरं होतंय. आणि एक आमच्या कर्मचाऱ्याचं बाळ होतं, ते थोडस गतिमंद होतं. ते येऊन फक्त तिथं बसायचं आमच्या हॉस्पिटलच्या बाकावर, काहीच हालचाल करायचं नाही, काही नाही, शांत बसायचं. का कोणास ठाऊक मला अशी इच्छा व्हायची की जाऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवा. आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचा चमत्कार, ते बाळ चालत नव्हतं, ते चालायला लागलं. आणि मी आमच्या सगळ्या ग्रँड मास्टरच्या ग्रुपला ते दाखवलं प्रत्यक्ष, की बघा का, हे चालत नव्हतं, ते बाळ चालायला लागलं. म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा किती कमाल करते, खूप खूप कमाल आहे. आणि मॅडम तुम्ही जे शिकवलं मेडिटेशन, प्रत्येक घरोघरी मेडिटेशन झालं पाहिजे, प्रत्येक घरोघरी ग्रँड मास्टर झाले पाहिजेत. रेकी तर नॉलेज सगळीकडे सर्व घराघरात पसरलं पाहिजे, अशी माझी खूप इच्छा आहे. आणि मी सगळ्यांना सांगत असतो की रेकी मध्ये या, आनंदी व्हा, राग तुमचा जाऊ द्या. रागावर तर खूप नियंत्रण येतं. आणि आमच्या घरात आता 3 ग्रँड मास्टर आहेत. आणि सगळं आनंदी आनंद, सगळ्यांचं एकदम छान आहे, खूप चांगलं होणार आहे आणि सगळ्यांचं चांगलं होणार आहे. मनासारखं सगळं होत आहे. धन्यवाद मॅडम, हे ज्ञान दिल्याबद्दल तुम्ही. आणि तुमची शिकवण्याची पद्धत, मेडिटेशन तर एवढे जबरदस्त आहेत, लाजवाब मेडिटेशन नाही, असे मेडिटेशन पाहिलेच नाही. एवढी मेडिटेशन मी करत होतो, 2006 पासून मी मेडिटेशन करत होतो, पण ग्रँड मास्टरचे मेडिटेशन जबरदस्त आहे, जबरदस्त आहे. रोज मी 5 मेडिटेशन करतो मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि आनंदी आनंद आहे सगळं, खूप खूप छान आहे, खूप छान सगळं, खूप छान. धन्यवाद मॅडम, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. पण सर, तुम्ही ज्या बाळाची गोष्ट सांगितली, तर ते बाळ किती वर्षाचं आहे हे सगळ्यांना सांगा. बऱ्याच जणांना वाटेल बाबा 8-9 महिन्याचं बाळ असेल, ते चालायला लागलं असेल. असं नाही बरं का, सांगा सर. हा, नाही नाही, 4 वर्षाचं बाळ होत आहे ते, पण अजिबात चालत नव्हतं आजपर्यंत. जनरली 2 वर्ष, अगदीच लेट झालं तर 2 वर्षांनी ते काय होईना ते चालतं. पण हे बाळ 4 वर्षात झालं तरी चालत नव्हतं, बसूनच राहायचं एका जागेवर आणि ओरडत राहायचं. आता ते ओरडायचं पण थांबले. आणि आता असं उठून चालायला लागले स्वतःच स्वतः. खूप, येस, हे अधिक डिक्लेअर करण्याची गरज होती. खूप छान सर, खूप धन्यवाद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, खूप खूप धन्यवाद. ऊर्जेचे किती आभार मानावे, कमीच. एखाद्या वेळेस सर त्या बाळाचा व्हिडिओ करा तुम्ही, कारण ना एकाला आणि अनेकांना त्या गोष्टीचा उपयोग होईल. हो ना सर? नक्कीच. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. कोणाला देऊ संधी शेअर करण्याची? दुपारची बॅच, सकाळची बॅच, संध्याकाळची बॅच? ओके. माया, मायाताई तलवारे, कुंदा कदम, श्वेता कदम, नीता नाईक, अश्विनी, संध्या, संजय सर, कल्पना, सरिता, सगळेच शेअरिंग करणार. पहिला नाव कोणाचं घेतलं? कोण होती पहिले तयार? श्वेता तयार आहेत पहिल्या. ओके, हा. माईक सुरू करू शकता तुम्ही सगळं, श्वेता. हा, त्यानंतर हॅलो. माया. ओके, हा. हम्म. एक मिनिट मॅडम. हा, बोला बोला. बोलायचं नसतं. सॉरी. जरा व्यवस्थित बसत नाही का अगोदरच? 1 वीक. ओके, तोपर्यंत श्वेता एका जागेवर बसतात, तोपर्यंत मायाताई स्थिर आहेत बसलेल्या, मायाताई बोलतात. त्यानंतर श्वेता. बोला माया तलवार. हं. आत्मा नमस्ते मॅडम, आत्मा नमस्ते सर्वांना. मी रेकीत आल्यापासून खूप सारा म्हणजे अनुभव खूप छान आहे. मी आधी पण मेडिटेशन होती, पण इथे आल्यानंतर मला मॅडमचे जे शब्द होते, काही काही व्हिडिओ ऐकताना, नवर चैतन्य किंवा वेगवेगळे जे शब्द माझ्या हे व्हायचे, मला व्हायब्रेशन व्हायचे, म्हणजे हे बघताना, व्हिडिओ बघताना. तर ते बघून मला खूप आनंद व्हायचा मनामध्ये.
तर म्हणून मला रेखीमध्ये यायची खूप इच्छा होती आणि मला लोकांना द्यायचं आहे, म्हणजे ऊर्जा द्यायची आहे, ही माझी शुद्ध इच्छा होती. म्हणून मी रेखीला जॉईन झाली आणि मॅडमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नक्कीच. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. कुंदाताई नाही, एक मिनिट, श्वेता पहिले, त्यानंतर कुंदाताई. हा. हम्म. मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद आणि ब्रह्मांडाचे तर खूपच मी आभारी आहे की मी खूप हायपर होते. खूप म्हणजे खूपच हायपर. जर एखाद्याने प्रश्न केला तर मी लगेच त्याच्यावर उत्तर लगेच देणार. कधी असं मी लगेच मोकळं व्हायचं असतं मला, की मी ते ठेवून मी जात नसते कुठे. अरे मग मी ते टेन्शन मध्ये, अरे मी हे बोललं पाहिजे होतं, मी बोलली नाही. मग आता मला वेळ कधी भेटणार बोलायला? तो वेळ तर भेटणार नाही, मग त्यावेळी त्या क्षणाला उत्तर द्यायचं, असं माझा नेहमीचा स्वभाव आहे तो. ओके. तर ह्यावेळी असं झालं की एक असा इन्सिडेंट घडला की माझे वरिष्ठ जेव्हा माझ्याशी बोलत होते त्यावेळी मी पण खूप राग मला खूप आला होता. पण मी विचार केला की समोरची व्यक्ती आहे, त्यांच्या पण समोरची व्यक्ती आहे, हा ह्या आमच्या चर्चेचा किंवा आमच्या वादाचा खूप आनंद घेत आहे. म्हणजे हे ज्ञान पहिला नव्हतं मला, हे मला आत्ता आलं. पहिला हे वाटत नव्हतं ह्या गोष्टी. म्हणजे मी पहिला भांडायची भरपूर. परंतु मी जेव्हा वरिष्ठांशी बोलत असताना मी समोरच्या व्यक्तीला बघितलं की ही व्यक्ती आनंद घेते. मग मी तो विषय मी त्यांना उलट नाही बोलली, काही नाही, खूप शांत. आणि मी म्हटलं मॅडम मी इथून आता निघते, आपण नंतर बोलू यावरती. आणि मी निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर आपोआप मॅडमला कळालं की मी जे बोलत होती ते बरोबर आहे, ते चुकीचं नाहीये. त्यांनी स्वतः मला पर्सनल बोलवून घेतलं आणि मला सांगितलं की नाही श्वेता तू बरोबर बोलत होती, पण ह्यावेळी तू भडकली नाहीस, काय मला काय बोलली नाहीस असं तसं. मी म्हटलं नाही मॅडम, मला असं मनातून असं वाटलं की माझ्या बॉडीतून येणारे जे काय आहे ना त्या देखील स्वामीमय आहेत आणि त्या खूपच म्हणजे त्या कुठल्याही गोष्टीनी चिटिंग करणार नाही ह्याचा मला पूर्णतः विश्वास होता. आणि मॅडम मला असं वाटत होतं की माझ्या ह्या ज्या अंतर्गुणातून येणाऱ्या ज्या आहेत ना ज्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्यात असं मला वाटलं. मॅडम स्वतः मला बोलल्या रिअल श्वेता मला भास झालाय की खरंच हे माझंच चुकलेलं आहे, ह्यापुढे तुझ्याबरोबर ही अशी गोष्ट होणार नाही. आणि मला बिना राग करता माझा हा विषय एकदम सॉल्व्ह झाला. ह्याचा मला स्वतःला खूप मोठं सरप्राईज आहे आणि खूप आश्चर्य आहे या गोष्टीचा. म्हणजे मला ह्यापुढे रागवायची गरज भासणार नाहीये. मला माझ्याकडे बघूनच समोरच्या व्यक्तीला वाटणार आहे की ही व्यक्ती बरोबर आहे आणि तिला परत मग बोलून आपण तिचं हे करूया. मॅडम मी खूप शांत झाले आणि त्यामुळे आता मला कळाले की नाही मी रागवणार. रिअली मॅडम खूप म्हणजे खूप हा एक मोठा मिरेकलच आहे आणि खूप आनंद आहे सगळं खूप शांत. किती दिवस झाले हम्म. ऊर्जेसोबत जोडून? मॅडम 2 सप्टेंबर पासून चालू केलंय. दोन म्हणजे आता किती सप्टेंबर दिवस झाले? 25 दिवस. 25 दिवस मॅडम, फक्त 25 दिवस. आणि हा फक्त अनुभव 25. केव्हाचा? आता शेअर केला तो? मॅडम आता फक्त माझ्यामध्ये झाले 5 दिवस झाले. 5 दिवस. ओके. पाच खूप दिवस. सुंदर. काल शनिवारी मॅडम मला सांगितलं आणि उद्या सोमवारी मला परत बोलवलंय त्यांनी की नाही नाही तुझं असं असं काम आम्ही करतोय, तुला तुझं बरोबर होतं घरी असं. वाव. खूप आणि मॅडम सुंदर. खूप थँक्यू मला धन्यवाद आहे. ब्रह्मांडाला. धन्यवाद. नक्कीच ब्रह्मांडी ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप छान, खूप छान. कुंदाताई काय वाटते तुम्हाला ऊर्जेसोबत जोडून? आत्मा नमस्ते मॅडम. आनंद. ऊर्जेसोबत जोडून मला खूप छान वाटतंय आणि जेव्हापासून मी जोडली गेली तेव्हापासून माझी मलाच एकदम शांत वाटतंय. असं म्हणजे माझा स्वभाव पण खूप रागीट होता, मला राग यायचा लगेच, पण आता माझी मला खूप शांत वाटतंय आणि छान वाटतंय. खूप मस्त. खूप मस्त. हो. सगळ्यांचा स्वभाव रागीट असतो. कल्पनाताई, कुंदाताई, तुमचाच नाही. राग ही भावना त्या ब्रह्मांडाने आपल्याला दिलेली आहे, फक्त ती जास्त होते. आहे की नाही? आणि आणि माझ्या शरीरात ज्या वेदना होत्या, मला चिकनगुन्या झाला होता, मला उठता बसता येत नव्हतं, पण जेव्हापासून मी मेडिटेशन करते, ऊर्जासोबत जोडले गेले, तेव्हापासून मला खूप छान वाटतंय, म्हणजे फ्रेश वाटतंय एकदम असं चांगलं. मला आळस खूप यायचा, थकवा यायचा, पण आता अजिबात मला आळस थकवा येत नाही, फ्रेश असते दिवसभर मी छान. कमी थँक्यू झाल्या त्या मॅडम. वेदना? वेदना कमी झाल्या, वेदना? कमी झाल्या, खूप कमी झाल्या. मी अशी बसू शकत नव्हते जास्त वेळ असे.
तर आता खूप छान. खूप छान वाटते. धन्यवाद तुमचे ब्रह्मांडाचे. खूप सगळ्यांचे खूप तुम्ही धन्यवाद. मला ती संधी दिली तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही मला ते स्थान दिलं त्याकरता तुमचे सगळ्यांचे खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद तुम्हाला. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. कोणाला संधी देऊ पुढची? हा, संध्या, इथं आपल्याला संधी हवी आहे. ओके ना. एक मिनिट संध्या, पहिले अश्विनीला अनम्यूट सांगितलं होतं, त्यानंतर संध्या. बोला अश्विनी. आत्मा नमस्ते मॅडम. मेडिटेशन खूप छान आहे आणि त्यामुळे खूप शांत वाटलं आणि विचार पण खूप पॉझिटिव्ह झाले आणि शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे. बदल होत आहेत स्वतःमध्ये. खूप छान. आज अश्विनीला पहिल्यांदा संधी मिळाली बोलण्याची, हो ना अश्विनी? हो हो हो. सेशन मध्ये सुद्धा अश्विनी पर्यंत जशी संध्या मागे राहिल्या, तसं अश्विनीला पण संधी मिळालीच नव्हती. नक्कीच अश्विनी, खूप बदल होणार आहे. अजूनही बदल होईल. हं? खूप छान. पण थँक्यू संधी मॅम. मागून घ्यायची अश्विनी, संधी आता कशी मागली ना तशी मागून घ्यायची संधी, हो हो तेवढं लक्षात ठेवायचं. हं? हो. छान. संध्या, नंतर संजय सर. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आवाज येतोय ना माझा? एकदम ओके, बोला. हा हा. मॅडम, मी 2 सप्टेंबर पासून त्याची रेकीची बॅच जॉईन केलेली आहे. तर मला खूप ऍसिडिटीचा आणि पीसीओडीचा पण प्रॉब्लेम होता. तर तो पण मला आता ह्या वेळेसला जरा कमी म्हणजे जाणवला. म्हणजे मी बिना गोळीचा तो त्रास सहन केला म्हणजे झाला मला. आणि ऍसिडिटीचा पण मी बिना गोळीची म्हणजे आज म्हणजे खालीच नाही मी 2 तारखेच्या नंतर पासून आजपर्यंत. आणि डोकं खूप दुखायचं माझं, ते डोकं दुखायचं पण म्हणजे थांबलंच आहे. आणि आहे का असं कोणाला असा आतून काय? खूप शांत वाटतंय. हा, बोल बोल बोल. आतून खूप असं शांत वाटतंय, छान वाटतंय. आणि मेन म्हणजे माझ्या घरातले पण माझ्यासोबत खूप छान राहतेत, खूप काळजी करतेत. खूप छान. एवढी लाडकी सून आहे, सगळे काळजी करणार नाही तर काय, हो ना? हो. सगळेच खूप काळजी करायला, पहिले नव्हते एवढं पण आता जरा जास्तच काळजी करायला लागलेत असं वाटतंय. त्या प्रेमाच्या भावना आहे ना संध्या आपल्याकडून जात आहेत. ओके. ती हो पॉझिटिव्ह एनर्जी हो. आपल्याकडून जात आहे आणि म्हणून आपण जे पेरतो आहे ते आपल्याला मिळत आहे. कळलं? म्हणजे मला अपेक्षित नाहीये त्यापेक्षा पण ते खूप छान वागतेत माझ्यासोबत. एवढं म्हणजे छान राहणं त्यांनी मला एक्सेप्ट म्हणजे अपेक्षित नाही तरी ते खूप छान वागतेत. त्यामुळे मला खूप आनंद होतो मग. छान. खूप मस्त. हो. हो, हा, थँक्यू मॅडम, तुमचे पण आणि ब्रह्मांडाचे पण खूप खूप धन्यवाद. नक्कीच. आपले व्हायब्रेशन चेंज झाले की बरोबर आपल्याला हवं ते मिळतं. ओके. आणि विशेष म्हणजे माझा माझा मुलगा आहे ना, छोटा आहे, 2रीला आहे तो, बाहेरगावी शिकायला असतो, इथे नसतो. तो आलाय ना, काल आलाय, त्याला सुट्टी होती, तो मला म्हणतो, मम्मी तू काय केलं, तुला छान दिसायला लागली आता. अरे वा. महिन्यानंतरला तो सुट्टीला आलाय, छोटाच आहे, 2रीलाच आहे, तरी पण तो आल्या आल्या मला म्हणला, मम्मी तुला छान दिसायला लागली ग आता, तुझ्या चेहऱ्यावर जरा वेगळंच वाटतंय, तू काही क्रीम वगैरे चेंज केली का? म्हणलं नाही, तसं काही नाहीये. मस्त. तुझं बाळ एवढं छोटं असल्यावर दुसऱ्या गावाला म्हणजे कोणाकडे असते? माझे धीर आहेत ना, ते मिलिटरीत होते, ते रिटायर झाले, ते शिरूरला राहते, त्यांच्या मुली आणि माझा मुलगा तिकडे शिकायला असतो बाहेर. बरं. अच्छा अच्छा. हो. तो आला होता तेव्हा तो असं बोलत होता. छान. म्हणजे बघा, संध्याला पहिली कॉमेंट आपल्या बाळाकडून मिळाली, तर जास्त आनंद होतो. हो, खूप आनंद झाला मला त्याचं ते बोलणं ऐकून. म्हणलं याने किती बारीक निरीक्षण केलं आल्या आल्याच. नक्कीच. खूप मस्त. खूप छान. खूप छान. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत मी त्यांना हाईड केलेला आहे, कारण मग स्क्रीनवर दिसत नाहीत छोटे हे चेहरे. हा हा. खूप धन्यवाद संध्या, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद.
संजय सर माईक सुरू करा, त्यानंतर नीता ताई. हं. आत्मनमस्ते मॅडम, सर्वांना आत्मनमस्ते. आत्मनमस्ते. मी 2 सप्टेंबर पासून जॉईन झालेलो आहे. मला पण भरपूर राग यायचा. तर आता रागावर कंट्रोल आलाय आणि अजून रेखी तुम्ही असं प्राण्यांना कीटकांना द्यायला सांगितलेली. ते मध्ये आमच्याकडे झुरळ झालेली म्हणजे अशी. तर मी ती रेखी देऊन बघितली, तर ती झुरळ पूर्ण कमी झालेली आहे. म्हणजे पूर्ण म्हणजे कुठे दिसतच नाही, गायबच झाली. म्हणजे मी भरपूर औषधं वगैरे पेस्ट कंट्रोल वगैरे केलेलं होतं. पण पेस्ट कंट्रोल करून पण त्याचा काय उपयोग झाला नाही. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या यांना कीटकांना हे द्या, त्याप्रमाणे मी रेखी दिली तर ते पूर्णतः निघून गेलेले आहे. खूप सुंदर. आणि मला ऑफिसमध्ये अजून एक अनुभव आलेला आहे की तुम्ही बोलता अट्रॅक्ट होतात माणसं वगैरे. मी आजूबाजूच्या लोकांशी बोलत नाही जास्त. ऑफिसमध्ये मी कोणाशी बोलत नाही. पण आता असं झालंय की माझ्या कॅबिन मध्ये सगळे यायला लागले, गप्पा वगैरे मारायला लागले. म्हणजे ते म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेशी जेव्हा जॉईंट होतो तेव्हा आपोआप माणसं अट्रॅक्ट होतात. ते आता मला अनुभव यायला लागला की लोक स्वतःहूनच माझ्याशी बोलायला, म्हणजे मी काय सहसा कमीच बोलतो ऍक्च्युली. पण ते आता सगळे लोक माझ्याकडे यायला लागले, स्वतःहूनच येऊन विचारतात वगैरे वगैरे. हा अनुभव तुमच्यामुळे आलेला मला, नाही तर माझ्याकडे पण येत नव्हतं तसं. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जे मेडिटेशन शिकवतात ते कुठेच शिकवलं जात नाही तसं. मी अगोदर पण भरपूर मेडिटेशन वगैरे करतोय मी पण. पण रेखी त्या तुमच्याकडे जे मेडिटेशनला कुठे हात ठेवायचं, कुठे हे करायचं, हे जे तुम्ही सांगता आणि जे अफर्मेशन देता, ते कुठेही मेडिटेशन मध्ये कुठेही सांगितलं जात नाही आणि कोणीही सांगत नाही. जे तुम्ही सांगता खरोखर तुमचं म्हणजे कौतुक आहे त्याबद्दल. तुम्हाला अजून खूप तुमची प्रगती हो, तुम्ही पण सगळीकडे पूर्ण जगभर तुमची प्रसिद्धी हो, अशी मंजुषा इंगळेंची अशी माझी तरी इच्छा आहे पूर्ण, आणि होणारच ती. कारण तुमचं कामच तसं आहे. आणि तुम्ही तळागाळाच्या लोकांना जे घेऊन चालले आहेत सगळीकडे, ते फार महत्वाचं आहे. तुम्ही म्हणजे मी बघतो आता म्हणजे की काही काही लेडीज खूपच हे आहेत, म्हणजे म्हणजे त्यांना हे करता येत नाही, फोन वगैरे ऑपरेट करता नाहीत. अशा लोकांना घेऊन तुम्ही पुढे जाणं म्हणजे फार महत्वाचं आहे. असं लोक करत नाही सहसा. की कोण क्वालिफाईड लोक असतील त्यांनाच घेऊन पुढे जातात. पण तुम्ही ज्या प्रकारे त्यांना घेऊन चाललेले आहात ते खरोखर तुमचं वाखाणण्याचं, आणि तुम्हाला धन्यवाद त्याबद्दल. आणि तुम्हाला अशी कायम शक्ती देऊ सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याची. धन्यवाद मॅडम. धन्यवाद संजय सर, तुम्हाला सुद्धा पहिल्यांदा व्यक्त होण्याची संधी मिळाली. तर हो, खूप खूप धन्यवाद, अगदी थँक्यू मनापासून थँक्यू. धन्यवाद. आणि तुम्ही म्हटलं तसं सर, एक सपोर्टेबल हात परत आलेला आहे. सगळ्यांसमोर आता सांगते, पण ही संधी कोणासाठी आहे? एनर्जी लेवल चेक करून ज्या लोकांची खरंच पहिल्या डिग्रीची पण फी भरण्याची क्षमता नाही. ओके, आपल्याच क्लासमधील एक पल्डोस्कर सर म्हणून आहेत. त्यांचं नाव नाही येऊन राहिलं मला. सर पल्डोस्कर सर आपल्या सोबतच आहेत, थर्ड डिग्री पर्यंत आले आहेत, पुढे ग्रँडमास्टरला येणारच आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खूप छान बदल झाला. आणि त्यांचं एक स्वप्न होतं, ते मोठं स्वप्न त्यांना त्या ऊर्जेच्या माध्यमातून साकार करता आलं. आणि त्यांना वाटते की हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये ऊर्जेमुळे झालं. म्हणून त्यांनी एक कृतज्ञता म्हणून, आणि आता संजय सरांनी विषय काढला आणि मला आठवण आली अचानक, म्हणून त्यांनी सांगितलंय की मॅम 11 विद्यार्थ्यांना आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या जे कोणी असतील की खरोखर मॅम ती पहिल्या डिग्रीची फी भरूच शकत नाही. ओके, असं जर कोणी आलं तर मी त्यांना, तुम्ही जॉईन करा, त्यांचं पेमेंट एनर्जी एक्सचेंज मी जमा करेल. असे एक दाता एक सर, त्यांनी असं जर कोणी असेल की खरोखर त्यांना ऊर्जेची गरज आहे पण त्यांना ऊर्जा ते त्यांची 1100 रुपये फी सुद्धा भरू शकत नाही, तर नक्कीच त्यांना ऊर्जेसोबत जोडा. पडोसकर सर त्यांची एनर्जी भरणार आहे. ओके, आपण जेवढं ऍडजस्टमेंट करतो ते नक्की करतोच करतो, पण त्यांनी स्वतः त्यांच्याकडून हा एक प्रयत्न ऊर्जेसोबतचा त्यांनी केलेला आहे. त्यांना त्या प्रकारे लोकांना सेवा द्यायची आहे. मग सर आता फक्त मी एकटी राहिली का या सगळ्या कामासाठी? नाही ना. अनेक जण जर अशा प्रकारे पुढे जात आहेत की मी समोरच्या व्यक्तीला नाही जोडू शकत, मला समोरच्याला नाही सांगतायत, पण मी अशा प्रकारे लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवायला माध्यम होणार. कसं मंजुश्री इन्व्हेस्टमेंट वाढणार नाही, आहे ना? वाढणारच. खूप धन्यवाद. बोला, संगीताताई खरात यांना संधी हवी आहे. नीता नाईक पण बोलणार आहेत. संगीताताई तुम्ही नंतर, पहिले नीता नाईक. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते सर्वांना.
खरं तर रेकी म्हणजे माझ्या बहिणीच्या माध्यमातून मी रेकीमध्ये आले. तिने मला जॉईन व्हायला सांगितलं. रेकीचं महत्त्व सांगितलं. तुमचे YouTubeवरचे व्हिडिओ पाहिले. आपल्या जीवनातले जे काही प्रश्न आहेत ते ऊर्जेच्या माध्यमातून कसे सोडवायचे अ, हे अनुभवण्यासाठी आणि आर्थिक प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडण्यासाठी मी रेकी जॉईन केली. जसं जसं रेकी जॉईन केली तसे तसे अनुभव येत गेले काही पहिल्या टप्प्याचे. आता माझा जो प्रश्न होता आर्थिकतेचा तो हळूहळू सुटायला लागलाय. मला अ, आणि रागावर पण मी प्रचंड रागीट होते. आता मला त्याच त्याच प्रसंगात अडकून राहत नाही मी त्याच प्रसंगामध्ये म्हणजे ते मला सोडून देता येतात. नाही तर पूर्वी एखादा प्रसंग घडला की तोच बरेच दिवस डोक्यात घोळणार, मग त्याचा त्रास होणार. तर आता ते सोडून देता येतात आणि रेकीच्या माध्यमातून मन शांत होतं. मेडिटेशनच्या माध्यमातून मन शांत होतं. हे अनुभवायला मिळायला लागलं. त्यामुळे आणि मुख्य म्हणजे ना तुमची स्वतःचीच एवढी एनर्जी ना तुमचा आवाज जरी ऐकला तरी उठून बसतो माणूस. नाही चला ऐकायचंय आता. किती जरी थकवा असला, किती जरी आळस असला तरी तुमचा आवाज आला कानावर की उठून बसता येते की आपल्याला ते ऐकायचंय. पुढचं सगळ्यांचे अनुभव ऐकायचे, शिकायचंय. ऊर्जा कशी कार्य करते हे शिकायचंय आणि आपण पण ते दुसऱ्यांवर अनुभवायचे. तर तुमचे मनापासून धन्यवाद. रेकीचे धन्यवाद. खूप धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद नीताताई. थँक्यू थँक्यू थँक्यू. आहे का लाईन संगीताताई तुमच्याकडे? हा, संगीताताईकडे लाईन आहे. त्यानंतर एक मिनिट त्यानंतर ची संधी द्यायची आहे. गॅलेक्सी कोण आहे? गॅलेक्सी रूपाला. ओके, त्यानंतर रूपा, संगीताताई नंतर. बोला रूपा. संगीता. माईक 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 माईक. आत्मा नमस्ते ताई. आत्मा नमस्ते. आपलं मेडिटेशन खरंच इतकं छान आहे. मी बरेच मेडिटेशन केले पण या मेडिटेशन सारखं समाधान नाही. सरांनी जे सांगितलं ना ते मला सांगायचं होतं म्हणून मी म्हटलं सर माझ्या मनातलं बोलले. आणि दुसरी गोष्ट ताई माझे म्हणजे बीपीची गोळी पण एकदम बंद झाली 2 महिने झाले. आणि शारीरिक व्याधी पण खूप कमी झाल्या. खूप म्हणजे खूपच त्रास व्हायचा मला पण खूप आता व्यवस्थित आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. खूप छान. खूप मस्त. खूप मस्त. धन्यवाद धन्यवाद रूपा. काय बदल वाटतो स्वतःमध्ये? मॅडम मलाही आधी खूप राग यायचा. ते राग वगैरे जास्त येत नाही. राग यायला की आठवण येते की आपल्याला रागवायचं नाहीये. अं, शांतपणे बोलायचंय. मग बाकी मेडिटेशन वगैरे छान आहे तुमचे आणि मी पहिल्यांदा बोलते. पण छान बोलते. आणि तुमची शिकवण्याची पद्धत पण खूप छान आहे. आणि मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालते. त्याच्याबद्दल बोलायला नाही सांगितलं. स्वतःला काय बदल वाटतो हे सांगा. नक्कीच पुढच्या वेळेस अधिक खूप जास्त मनातल्या भावना व्यक्त करण्याचा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार होता. डोंट वरी. ओके, अधिकही होणार. हं? हं. आणि आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. वाट बघा थोडीशी. वाट बघा थोडीशी. वाट बघा. होणार. खूप छान. खूप छान. गॅलेक्सी हा नंबर कोणाचा आहे? मला वाटतं कल्पनाचा आहे का? माईक सुरू करा. ऍप फोल्ड 5. नवीन सदस्य आहेत. मला अंधारात दिसत नाही. तुमच्या मागे लाईट आहे ना? अच्छा, निकाडे सर आहात. माईक सुरू करा. बहुतेक. हं. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर. हा. मी आजारी असल्यापासून 2 सप्टेंबरला जॉईन झालो आणि जॉईन झाल्यापासून त्याच्या अगोदर आता नैना मॅडमनी ग्रँड मास्टर आहे त्यांनी मला मेडिटेशन 5 वाजेचं चालू केलेलं होतं. तेव्हापासून आज पाव येतो. तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आहे. मला जेवण जात नव्हतं, जेवण जात आहे आता. आणि महत्वाचा विषय की मला ब्लड फक्त 7 पॉईंट होते ब्लड. आता परवाच्या दिवशी चेक केल्याच्या नंतर ब्लड 9 पॉईंट पर्यंत गेलेले, 9.5 पर्यंत गेलेले.
आणि इतकं टेन्शन असताना कुटुंबामध्ये हा सारा प्रॉब्लेम नैना मॅडमनी तुम्हाला सांगितला होता प्रश्न, आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंबामध्ये खूप मोठी वाताहत निर्माण झाली होती. कुटुंब पूर्ण कोलॅप्स झालं होतं. परंतु ह्या जॉईन झाल्यापासून कुटुंबामध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण झालं. आणि ते जे मी औषध घेतोय ते औषध पण मला संपूर्ण रिझल्ट देतोय. आणि त्या मध्यंतरीच्या काळात मला जेवण जात नव्हतं, आता जेवण जायला लागलं. आणि आता व्यवस्थित सगळं कुटुंबामध्ये सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. आणि हे सगळं आपल्या रेकीमुळे आणि याच्यामुळे सगळं चाललंय सगळं. तर हा मोठा माझा अनुभव आहे, आणि तो आरोग्याबाबतीचा अनुभव आहे. बाकीचा अनुभव तर आता नेहमी मॅडम मला सांगतात सगळ्या ह्या गोष्टी, परंतु कुटुंबामध्ये त्या ग्रँड मास्टर झाल्या असल्यामुळे त्यांनी ह्या कुठल्या तुम्ही घाबरू नका, आपल्या मागे खूप मोठं प्रमाणात शक्ती आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आणि तुम्हाला सगळे मार्ग मिळतील. तुम्ही फक्त जॉईंट व्हा, आणि त्या जॉईंट झाल्याच्या नंतर खरंच मॅडम त्याच पद्धतीने सगळं मार्ग मिळाले. तुमचे धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नक्कीच निकाळे सर, तुम्ही यामधून छान पुढे निघणार आहात, चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत, काळजी करू. हो, धन्यवाद मॅडम. येस, नक्कीच होणार, नक्कीच होणार. बोला भूषण सर. आत्मा नमस्ते. आत्मा माझा नमस्ते. अनुभव असा आहे की रेकी म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राकडील पहिलं पाऊल, असा माझा तरी अनुभव आहे. खूप सूक्ष्म अनुभव असे येतात जे शेअर करता येतात. कदाचित ते कोणातरी सांगितलं ते जादू वाटेल त्यांना, पण ती जादू नसते. मॅडम पण सांगितलेलं आहे, ती बदल आपोआपच आपल्यामध्ये घडत जातो आणि ते ब्रह्मांड ते बदल घडवतो. त्याप्रमाणे अनुभव आपल्याला येतात. त्यामुळे माझं हे मोठं एकच आहे की मला आध्यात्मिक प्रगती करायची आणि त्या मार्गाने मी वाटचाल करतोय. आणि तुम्ही जो मार्ग दाखवलेला आहे अध्यात्मक याचा, त्या मार्गाने मी वाटचाल करतो आणि नक्कीच मी प्रगती करेन. आणि एक तो तुम्ही मार्ग दाखवला, स्पिरिच्युअलिटी आधीपासूनच होती, परंतु एक सरळ मार्ग मिळत नव्हता की सापडत नव्हता, पण तो रेकीच्या माध्यमातून आज मिळाला. त्याबद्दल आपले आणि ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्हाला काय बदल वाटतो सर स्वतःमध्ये? बदल तर खूपच आहे. शांतता आहे, मानसिक शांतता आहे, आणि कामामध्ये पण व्यवस्थित मन करायला लागतं असं. समोरच्याने राग आणून दिला की काय होते? नाही नाही, आपण शांत शांतच फुल एकदम. किती रागवलेला म्हणून असू दे, शांत, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात एकदम. खूप छान. धन्यवाद मॅम. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कल्पना. हा, तुम्हीच माईक सुरू केला ना तुमचा? आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आज तर खूप हसून मिळाला, छान छान. मॅडम, मला तर मेन म्हटलं तर जी माझी धुळीची एलर्जी होती ती पूर्णपणे निघून गेली आहे. मागच्या वर्षीच त्यासाठी तर मी ऍडमिट पण झाली होती, पण यावेळेस साफसफाई वगैरे केली, ते अस्थमाचा प्रॉब्लेम वगैरे झाला होता, तो पण पूर्णपणे नॉर्मल झाला आहे. आणि असे छोटे मोठे भरपूर अनुभव येत आहेत. म्हणजे माझ्यामध्ये एवढी एनर्जी वाढली आहे की 4 वाजले की मला झोपच नाही लागत. ऑटोमॅटिक म्हणजे अलाराम वाजायच्या अगोदरच मी उठून जाते. आणि दिवसभर खूप एनर्जी वाटते, खूप खूप ऊर्जा असं आहे शरीरात. आणि 11ही वाजून जातात तरी मला झोप म्हणजे खूप रिलॅक्स वाटते. म्हणजे छान वाटते, खूप छान वाटते. आणि घरात पण कामात वगैरे सर्व मन लागते. खूप छान वाटते मॅडम, खूप 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 छान वाटते. खूप आनंद वाटते मनातून. आणि माझे हस्बंड आता 10 दिवसांनी आले, त्यांनी मला पाहिल्यावर म्हणले, इतका ग्लो फेशियल केली का? फेशियल केली का म्हणतात. म्हटलं नाही, हे सगळं ऊर्जेमुळे होत आहे. धन्यवाद मॅडम तुमचे. खूप सुंदर. खूप तुमच्या छान. चेहऱ्यावरचं हास्य सगळं काही सांगून जात आहे. अगदी आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल होणार आहे. आणि फॅमिलीमध्ये पण थोडा प्रॉब्लेम होता, तर आता थोडा नंदाचं फोन वगैरे सुरू झालाय, आणि समोर हो. पण होणारच सर्व ठीक. सगळं बॉन्डिंग अशी होणार आहे, सगळं छान होणार आहे. हो मॅडम, खूप छान वाटतंय आता मला. खूप आनंदी छान. आनंद सगळीकडे. धन्यवाद मॅडम. नक्कीच. असं हास्य तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असू देत. कायम हसत राहा, कायम आनंदी राहा, कायम मस्त राहा.
सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असू देत. कोणाला बोलायचं आहे का? मग मनसान व्हिडिओ सुरू केला पण मला संधी मिळाली नाही असं आहे का कोणी? तर हात वर करा, कारण आपल्याला मेडिटेशन घ्यायचं. तर सर्व सन्माननीय सदस्य या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा आणि आपला सुद्धा आध्यात्मिक प्रवास करून घ्या. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला सुख समाधान आनंद खुशी प्रेम आरोग्य संपन्नता सर्व देतेच. आर्थिक भरभराट आणणारी सुद्धा ही ऊर्जा आहे. तर उद्यापासून या आठवड्यामध्ये 1-2 दिवस नक्कीच दसरा आहे पुढे. तर दसऱ्याला माहितीये तुम्हाला आता दसऱ्यापर्यंत आपलं ऍडमिशन सुरू राहणार आहे, कारण गडबड आहे सगळ्यांच्या मागे. कुठेतरी अष्टमीची पूजा आहे, नवमीची पूजा आहे आणि दसरा एक दिवस लांबला. 2-3 दिवस ऍडमिशन सुरू राहतील. पण आपण उद्यापासून मात्र स्टार्ट करत आहे. मेडिटेशन का होईना आपण सुरू करत आहे. 3 वाजताची बॅच आहे. उद्या म्हणजे काय तर 29 सप्टेंबर 2025 पासून या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडा. त्याचप्रमाणे खाली या व्हॉट्सअप ग्रुपच्या या व्हिडिओच्या खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तो ग्रुप आपण जॉईन करू शकता. लिंकवर क्लिक करा आणि जॉईन करा. अधिक महत्वाचं सांगायचं असं की हा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे यावर मेसेज करा, तेथे सुद्धा तुम्हाला लिंक मिळेल. व्हॉट्सअप मेसेज करा, त्यावर सुद्धा तुम्हाला लिंक मिळेल. नवीन फ्री सेशनची सुद्धा माहिती मिळेल. मंजुश्री इन्स्टिट्यूट सोबत सुद्धा जोडण्याची संधी मिळेल. अनेक सेशन फ्री असतात आणि अनेक सेशन पेड आहेत. तर तुम्हाला या तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणा. मी माझ्या आयुष्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने बदल घडवला. माझं व्यक्तिमत्व विकास घडवून आणला. अगदी स्वतः टेन्शन मध्ये असताना इतरांच्या आयुष्यामधील समस्या मिटवण्यापर्यंतचा कुठेतरी ऊर्जेने दिलेली सोबत आणि हा प्रवास माझा झालेला आहे. मी प्रार्थना करते असाच तुमचाही प्रवास खूप छान होईल आणि ऊर्जा तुम्हाला भरभरून देणार 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 है ना. सगळं आम्हाला सगळ्यांना परिपूर्ण केलं आहे ऊर्जेने. तुम्हाला सुद्धा ऊर्जा असेच देणार यासाठी आपण प्रार्थना करूया. या नक्की एक वेळ विश्वास ठेवा. मी सांगते म्हणून नाही, तर ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे. त्या ऊर्जेवर विश्वास ठेवा. ब्रह्मांड मदत करेल. आणि आज तुमच्या आयुष्यामध्ये जो काही प्रश्न आहे पुढील काही दिवसामध्ये तो प्रश्न नसणार आहे. तो प्रश्न सुद्धा तुम्हाला संधी वाटेल एवढं मात्र नक्की. मी या ब्रह्मांडाचं लाडकं लेकरू म्हणून तुम्हाला शब्द देऊ शकते. आज जी समस्या आहे उद्या ती समस्याच तुम्हाला संधी वाटेल. त्या समस्येवर तुम्ही कधी मात करसाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये पुढे निघसाल तुम्हालाही कळणार नाही. फक्त ऊर्जेसोबत जोडा. खूप धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आजचं सेशन तुम्हाला आजच्या सेशन मध्ये मेडिटेशन आपण घेत आहे जे घेणारच, पण आज आपण नवरात्री मेडिटेशन घेणार आहे. आजच्या देवीचं मेडिटेशन घेणार आहे. आणि चला तर या पॉवरफुल मेडिटेशन साठी तयार व्हा. आता मात्र सगळेचे सगळे व्हिडिओ सुरू करणार. आणि आता भूषण सर आता व्हिडिओ कोणाकोणाचे सुरू होतात हे मात्र तुम्ही लिहून ठेवा मेडिटेशनच्या वेळेस. बघा कसे व्हिडिओ सुरू व्हायला लागले. चला आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडा. उद्यापासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करा. स्वाती सत्यालकर आलेले आहेत. ह्या तुम्हाला शेअरिंग करतात. चला माईक सुरू करा. स्वाती तुमचा अनुभव सांगा सगळ्या सदस्यांना आणि मग सेशन थांबेल. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. बोला. आत्मा नमस्ते मॅडम. मी ब्रह्मांडीय रेकीशी 15 ऑगस्ट पासून जोडली गेलेली आहे. माझ्या आयुष्यामध्ये भरपूर असे अनुभव आलेत रेकीमुळं. या रेकीचे जेवढे आभार किंवा धन्यवाद मानावे, तुमचे मॅडम जेवढे आभार किंवा धन्यवाद तेवढे मला कमी पडतील यावेळी. कारण मी आता एका अपघातातून त्या मिस्टरांसाठी खूप प्रार्थना करते. माझे मिस्टर आता सध्या चांगले आहेत. मिस्टराबरोबर माझी मुलगी पण होती, पण मुलगीला मी पिलर दिल्यामुळे माझी विस्कृत आहे. तिला काही सुद्धा खर्च नाही किंवा काही झालं नाही. पण मिस्टरांसाठी मी काय केलं नव्हतं. त्या खूप मोठा अपघात झाला मॅडम. त्यांची परिस्थिती खूप आता नाजूकच आहे तशी, पण अजून तरी पण जे रेकीमय जे माझे सदस्य आहेत किंवा आम्ही रेकी परिवार असे जे जोडलेले आहेत त्या लोकांना कुठल्याही फुल नाही फुलाची पाकळी अजून सुद्धा माझ्या मिस्टरसाठी खूप पैसे लागतात मॅडम असं वाटतं मला.
त्यासाठी जर कुणाला मदत करायची असेल तर तुम्ही एक स्कॅनर पाठवून माझा त्याच्याशी तुम्ही संपर्क करा किंवा त्याच्याशी तुम्ही पाठवू शकता सर्वजण. नक्कीच. यासाठीच मी सांगितलं ताईंना बोलायचं. सगळ्यांना सांगते आहे की आपले ताईंचे मिस्टर बघा 2 गोष्टी आहेत. एक मुलीला पिलर्स दिलेला होता, ओके, आणि मिस्टरांना पिलर्स म्हणजे हो मॅडम. कसं असते ना कधी कधी. तर मुली अपघात झाला आणि अपघातामध्ये दादांची तब्येत काय आहे हे सगळ्यांना माहिती होतं तेव्हा, आणि मुलीला खर्चटलं सुद्धा नाही. तर थँक्यू युनिव्हर्स आम्हाला आमच्या लेकीवर कृपा केल्याबद्दल. ओके, पण ठीक आहे, जे झालं थँक्यू दादांसोबत हरकत नाही. तर त्यामधून सुद्धा मार्ग निघत गेले. भरपूर म्हणजे खरंच क्रिटिकल कंडिशन होती. अशा कंडिशन मध्ये डॉक्टरांनी सुद्धा कुठंच गॅरंटी घेतलेली नव्हती, पण दादा आज रोजी त्या मानाने खूप लवकर रिकव्हर होत आहेत. आणि डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित आहेत की पेशंटचा रिस्पॉन्स कसा, आणि सर्व रेकी परिवार अजूनही सगळेजण मदतीचा हात देत आहेत. खूप मोठा टप्पा आहे, पैशांची गरज आहे. तर नक्कीच आपल्या पितृपक्ष ग्रुपवर, त्याचप्रमाणे कृतज्ञतेच्या आणि इतर ग्रुपवर ज्यांना कोणाला आपण आता सत्पात्री दान करावं, तर हे दान तुमचं नक्कीच सत्पात्री जाणार आहे, एका रेकी कुटुंबात जाणार आहे. ज्याही कोणी सदस्यांना थोडं दान करायचं आहे त्यांनी नक्कीच ग्रुपला स्कॅनर मागवा. ताई तुम्हाला टाकतील किंवा अधिक कोणी सदस्य टाकतील. नाव चेक करा आणि नाव चेक करा. ओके, एवढं लक्षात घ्या. मी पुन्हा सांगते, नाव चेक करा आणि मोठ्या प्रेमाने थोडीशी मदत करा. आपण मंजुश्री इन्स्टिट्यूट कडून आपल्या परिवाराकडून जेवढी शक्य होत आहे तेवढी नक्कीच मदत करत आहे, पण अधिकही थोडीशी जर होत असेल तर थोडासा हात सही करा. ओके, आणि करा मदत. धन्यवाद मॅडम सर्वांचे. याआधी पण ज्या लोकांनी मला केलेली आहे मदत त्यांचे पण खूप खूप आभार, आणि रेकी परिवाराचे खूप खूप आभार. मॅडम डॉक्टरांचे पण खूप खूप आभार आहे मी सर्व लोकांचे. नक्कीच सगळ्यांनी मदत केली आहे. आणि खरं तर जे अपोलो हॉस्पिटलमध्ये आपल्या परिवारामधील डॉक्टर आहेत त्यांनी पण आपल्याला खूप मदत केली, वारंवार सगळ्या गोष्टीचं छान गायडन्स केलं. सगळ्यांचे धन्यवाद. मी सुद्धा धन्यवाद मानते. आणि करूया मदत जेवढी झाली तेवढी. आणि खरंच त्यांनी सुद्धा स्वतः स्वाती सुद्धा ऊर्जेसोबत जोडलेल्या होत्या, पण एक पहिला दिवस होता स्वाती डगमगल्या, पण दुसऱ्या दिवस पासून स्वाती ताईंनी सेशन अटेंड केलं. ओके, आणि कुठंच त्या डगमगल्या नाही. त्यांनी त्यांचा विश्वास ऊर्जेवर ठेवला, ऊर्जा पुरवत राहिल्या, ग्रुप ऊर्जा पुरवत राहिली. डॉक्टरांचे प्रयत्न, आज रोजी परिस्थिती चांगली आहे. ओके, पण आता शेवटी रुग्ण आहे, त्याला दुरुस्त होण्यासाठी कालावधी लागणार आहे ना. आणि आता कुटुंबाची स्थिती जरा वेगळी असते अशा परिस्थितीमध्ये. कर्ता पुरुष आहे तर मदतीची गरज आहे, ऑपरेशन झाले. तर नक्कीच आपण मदत करूया. आनंदी आनंद सगळीकडे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असणार आहे. आत्मा नमस्ते सगळ्यांना. तर या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत सुद्धा आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणा. पण डेस्टिनी आहे, काही ठिकाणी संकट आहे ते येणारच, पण ते संकट सुद्धा कमी करण्याची, त्या संकटामध्ये सुद्धा उभं राहण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करते ऊर्जा. हा येथे आलेला आम्हाला अनुभव. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते मॅम. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते.